कुठले अंक चांगले आहेत ज्यांनी कर्म किंवा नशीब बदलता येते? पैसा मिळवण्यासाठी अंक नाही, तुम्ही काम करतात. अंकांच्या एनर्जी तुम्हाला सपोर्ट करतात. अच्छा. आता समजा एखाद्याची जन्मतारीख 5 आहे, 5 अंक पैसा देणार आहे, 6 अंक पैसा देणार आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या जन्मतारखेमध्ये 4 अंक नाहीये, तर 4 अंक म्हणजे काय, तर इथून वरती बुद्धी आहे ना, तुमच्याकडे पैसा तर येणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी लक्ष्मीकारक अंक हे तुमच्या कुंडलीनुसार येतात. तर मुलांक आणि भाग्यांक करिअर निवडताना किती महत्वाचे आहेत? नमस्कार, मी श्रद्धा, तुमची होस्ट, आणि तुम्ही बघताय डिजिटॉक पॉडकास्ट स्टुडिओ. आज आपल्यासोबत अशा एक व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांच्या गायडन्स मधून लोकांना खूप काही शिकवलेलं आहे. जन्मतारीख मध्ये अडकलेल्या या नंबर्स मधून आपल्याला पर्सनॅलिटी, करिअर्स, लव्ह लाईफ या बाबतीत खूप काही गोष्टी नवीन कळू शकतात. आणि याच बाबतीत आज आपण बोलणार आहोत रेखा गोसावी या मॅडम कडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या डिजिटॉक पॉडकास्ट मध्ये. सर्वप्रथम आमच्या सगळ्या श्रोतांना तुमची एक छानशी ओळख करून द्या, कारण की आज जग इतकं प्रगत झालंय तरी पण न्यूमरोलॉजी मध्ये लोकांचा खूप विश्वास आहे. तर तुमचा या बाबतीत हा प्रवास कसा सुरू झाला? धन्यवाद तुमचे मला इथे बोलवल्याबद्दल. मी पंडित रेखा गोसावी, मी रेकी ग्रँड मास्टर आहे, टॅरो कार्ड रीडर, वास्तुतज्ञ, ज्योतिषी, अंकशास्त्र तज्ञ. तर माझा हा प्रवास गेले 20 ते 22 वर्ष चालू आहे. यात मी अनेक लोकांना चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडनं जितके होतील तितके मी प्रयत्न केले. माझ्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच जणांना चांगला अनुभव पण आलेला आहे आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. मॅडम, या क्षेत्रातनं लोक येतात आणि जातात, तर तुम्ही इतके वर्ष हा विश्वास लोकांना कसा टिकवून ठेवला, याच्या मागचं काय गुपित आहे? त्याच्या मागचं गुपित म्हणजे असं की एक आपण ज्यावेळेस कोणाला काही उपाय देतो किंवा काय मार्गदर्शन करतो, तर ते मार्गदर्शन करण्यामध्ये आपण बरेच जण आहेत की फक्त पैसा आणि पैसा घेणं हेच त्याचा मागचा उद्देश असतो. मग पैसा न कमवता समोरच्या व्यक्तीला, समजा समोरचा व्यक्ती तुम्हाला काही फीस देत आहे तर त्याला योग्य मार्गदर्शन करणे आणि जो उपाय तुम्ही त्यांना दिलेला आहे तो ते करतात की नाही याचं पण आपण फॉलोअप घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळे त्यांना जो योग्य असा रिझल्ट मिळतो, त्या रिझल्टमुळे जो आपल्याला आनंद मिळतो, त्या आनंदामुळे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे किंवा लोकांच्या प्रेमामुळे मी हा प्रवास इथपर्यंत आजपर्यंत यशस्वीरित्या केलेला आहे. तर आपण आता न्यूमरोलॉजी बद्दल बोलतोय, तर आपण अगदीच बेसिक पासून सुरू करूयात. नेमकं न्यूमरोलॉजी म्हणजे काय आणि ते खरंच आपल्या आयुष्यात काम करतं का, की हे फक्त मिथ आहे? नाही, काम करतं 100%. न्यूमरोलॉजी म्हणजेच मराठीमध्ये याला अंकशास्त्रही म्हणतात. अंकशास्त्र ही विद्या आपल्या जे सनातन धर्मामध्ये पण होती. आता लोक बोलतात की अंकशास्त्र आधी नव्हतं, जन्मतारखेबद्दल भविष्य जे आहे ते आता सध्या जरा जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागलं. पूर्वी लोक शक्यतो आपली कुंडलीच दाखवत होते. बरोबर. मग त्यात पण बऱ्याच जणांकडे कुंडली नसायची. त्यांचा टायमिंग, कारण जन्म कुंडली तुम्हाला बघायची म्हटलं की तुम्हाला टायमिंग तुमची महत्वाची आहे. नक्कीच. तुम्हाला टाइम नसेल तर कुंडली तुमची बनवू शकत नाही. पण अंकशास्त्र असं आहे की तुमच्यानुसार जन्मतारखेवरनही तुमचं भविष्य बघितलं जातं. नंबर कुठे नाहीयेत, नंबर प्रत्येक ठिकाणी आहेत. तुम्ही ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस जी तारीख असते ती तारीख म्हणजे काय, अंक. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही मोठे होतात, शाळेमध्ये जातात, स्कूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अटेंड नंबर मिळतो, हजेरी नंबर म्हणतात. बरोबर. तो काय आहे, अंकच आहे. जे अगदी जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्हाला ज्या बेडवरती झोपवलं जातं तो बेड पण तुमचा अंकच आहे. जर तुम्ही जर आजारी पडलात तर तुमचे जे रिपोर्ट येतात ते कशामध्ये येतात, अंकांमध्ये. तुम्ही ज्यावेळेस माळ जप करायला घेतात, देवाचा जप करतात, तर तुम्ही कशामध्ये जप करतात, काउंटिंग कसं करतात, अंकातच. म्हणजे अंक हे प्रत्येक ठिकाणी आहे. अगदी तुम्ही ह्या जगाचा प्रवास संपून ज्यावेळेस तुमचं प्रमोशन होईल सोलचं, त्यावेळेस ती काय असते, तारीख असते. ते म्हणजे काय, अंकच. म्हणजे तुम्ही कुठल्या दिवशी एक्सपायर झालाय, कुठल्या तिथीला गेले, ती तिथी मॅटर करतेच 100%. पण तारीख महत्वाची आहेच ना. किती तारखेला त्यांचं हे वर्ष श्राद्ध, कुणी असंच विचारतं. कोणत्या तिथीला आहे हे नाही विचारत. बरोबर. तिथीला विचारतात कोणते लोक जे घरातले आहेत, त्यांना तिथीला त्यांना म्हणजे त्यांचे जे काही विधी असतात त्या करायच्या असतात. म्हणजे आपण म्हणतो पितृपक्षामध्ये पितृश्राद्ध करायचं असतं त्यावेळेस तिथीनुसार करतात. पण जग दुनिया त्यांना तारखेनुसार लक्षात ठेवते. बरोबर. तुमचा जो रिझल्ट येतो, नंबर तुम्हाला मिळतात ते कशामध्ये असतात, अंकांमध्ये.
म्हणजे तुम्ही पास झाले, डिग्री मिळवली तरी तुम्हाला अंकांमध्येच असतं. तुम्ही जॉब करायला जाता, जॉब पण कसा असतो, पगार तुम्हाला कसा मिळतो, अंकांमध्येच. म्हणजे हे अंक तुमच्या जीवनावर परिणाम करत नाही असं आपण म्हणू शकतो का? अजिबातच नाही. जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला 10,000 पेमेंट आहे आणि नंतर जर तुम्हाला कोणी सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्हाला 20,000 आहे, अंक आहे, अंक चेंज झाले, मग तुमचा निर्णय पण चेंज होणार की नाही? नक्कीच. हो. नाही, मला तिथे याच्यापेक्षा जास्त पगार आहे. अगदी 1,000 रुपये जरी जास्त असला तरी आपण म्हणतो अरे नाही, मला तिथे थोडा जास्त आहे 1,000 रुपये. तुम्ही काही शॉपिंग करायला गेले, जर कुठे तुम्हाला मिळाली एखादी गोष्ट, समजा 5,000ची वस्तू आहे, 5,500 रुपये किंमत असेल त्याची, आणि दुसरीकडे मात्र ती 4,200लाच मिळत असेल, तर आपण काय म्हणू, अरे इथे स्वस्त आहे. अगदी 5,500ची वस्तू 5,000ला जरी मिळाली, आपण म्हणू अरे 5,500 रुपये कमी आहे. बरोबर. अगदी रोजच्या जीवनातली भाजी जरी घ्यायला गेलो, 5 रुपयाची कुठे असेल, किंवा तुम्ही जर 10 रुपयाची जुडी असेल, एखाद्या व्यक्तीकडे ती 7 रुपयाला 8 रुपयालाच मिळत असेल, आपण बोलतो की नाही 2 रुपये कमी आहे, आपण तिथेच घेऊ. म्हणजे तो एक अंक सुद्धा तुमच्या जीवनावर परिणाम करतो. बरोबर. मग जीवनावर जर परिणाम हे अंक करत नसेल तर जीवन जगताना ह्या अंकांचा एवढा विचार आपण केलेला असता का? नाही. म्हणजे मग तुम्ही सांगा की तुमच्या जीवनावर अंक परिणाम करतात की नाही? आता याचं उत्तर तुम्ही मला द्या. नक्कीच. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात फक्त नंबरचा खेळ आहे. नक्कीच करत असतील. अगदी शोध जरी नवीन कुठल्याही ग्रहाचा लागला, त्याचा अंतर किती किंवा त्या ग्रहाबद्दल बोलायचं असेल तर शास्त्रज्ञ सुद्धा अंकांद्वारेच बोलले जातात, आकड्यांद्वारेच बोलले जातात. म्हणजे हे अंक तुमच्या जीवनावरती परिणाम करतात, म्हणजे 100% परिणाम करतात. अच्छा. मी ऐकलंय पण जे बर्थ डेट असते त्याला काही स्पेसिफिक नाव आहे का न्यूमरोलॉजीमध्ये? हो, बर्थ डेटला म्हणजे की त्याचे जे आपण भाग बनवतो त्या पार्ट्सला नाव आहे. जसं तुमची जन्मतारीख आहे, जन्मतारखेला भाग्यांक आणि मूलांक असे 2 नाव आहेत. पूर्ण जन्मतारखेची जी बेरीज असते त्याला भाग्यांक म्हणतात. अच्छा. आणि जी तुमची जन्मतारीख असते त्याला मूलांक म्हणतात. ओके. तर मॅडम मी ऐकलंय आता तुम्ही जसं म्हणालात की मूलांक आणि भाग्यांक, तर कोणाला घरी बसल्या मूलांक आणि भाग्यांक स्वतःला काढायचा असेल तर तो व्यक्ती कसा काढेल? तर सर्वांनी वही पेन घेऊन बसा, कसा काढायचा भाग्यांक आणि मूलांक ते आपण बघूया. आता सपोज एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे 12, तर 1 आणि 2 म्हणजे झाला 3. त्याची पूर्ण जन्मतारीख तुम्ही लिहा. पूर्ण आपली जी जन्मतारीख आहे ती पूर्ण लिहायची आणि सर्व जन्मतारखेची बेरीज करायची. ती पूर्ण जन्मतारखेची जी बेरीज येते तो तुमचा भाग्यांक. म्हणजे तुमची तारीख जी आहे, जर तुमची 1 ते 9 पर्यंत असेल, 1 ते 9 पर्यंत जी तारीख असेल तर त्याला बेरीज करण्याची गरज नाही, कारण तो ऑलरेडी आहे सिंगल डिजिट वरती. म्हणजे एक सेपरेट डिजिट आला पाहिजे. म्हणजे जसं तुमचा 1 जन्मतारीख आहे तर ती तुमची 1 हा मूलांक झाला. समजा तुमचा 11 आहे जन्मतारीख, तर 1 आणि 1 अधिक 1 दोघांचं मिळून झाले 2, म्हणजे 2 हा तुमचा मूलांक आणि पूर्ण जन्मतारखेची बेरीज तो तुमचा भाग्यांक. अच्छा. तर मूलांक आणि भाग्यांक या दोन्ही अंकांचा आपल्या वैयक्तिक जीवनावरती तेवढाच प्रभाव पडतो की मूलांकाचा जास्त आणि भाग्यांकाचा कमी, असं काही असतं? हो, त्याचा परिणाम म्हणजे कसं की तुमचं मूलांक जो आहे तो तुमचं लहान वय जे आहे, जोपर्यंत तुम्ही आई वडिलांवरती डिपेंड आहात, ओके, तोपर्यंत काम करतो. भाग्यांक तुम्ही ज्यावेळेस जीवनामध्ये काही प्राप्त करायला जातात त्यावेळेस ते भाग्यांक काम करतं. अच्छा. आणि जन्मतारीख किंवा जन्म वेळ म्हणावं, जन्म वेळेचं मूलांक न्यूमरोलॉजीमध्ये काही नाही, वेळ नाही लागत त्याला, वेळ लागत नाही. तुम्हाला कुंडली शास्त्रामध्ये जे तुम्ही कुंडली बघायला जातात त्यावेळेस तुम्हाला वेळ लागतो. म्हणजे तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण हे सर्व लागतं. अच्छा. पण अंकशास्त्रामध्ये तसं नाहीये, त्याच्यात फक्त तुमची जन्मतारीख लागते. ओके. म्हणजे कुठल्या व्यक्तीला जर जन्म वेळ माहित नसेल तर त्यांनी न्यूमरोलॉजीमध्ये नक्कीच आपण त्यांच्याकडून माहिती घेतलेली बरी राहील. जन्मतारीख जरी असली तुमची तरी त्याच्यावरून आपल्याला सांगता येतं. तर मॅडम आजकाल ना इंटरनेटवरती भरपूर पॉडकास्ट जे मी बघते, लोक बघतात, इंटरनेटवर रील्स येतात, त्यात नक्कीच हे सांगतात लोक की हा आकडा या कागदावरती असं लिहून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा, त्यानंतर तुमच्या आयुष्यात पैसा वाढेल, धन वाढेल, लोक तुमचे वाहवा करतील. तर हे खरंच असतं का? हो, बरेच जण असं करतात. म्हणजे हे खरं तर आहेच, पण ते खरं म्हणजे जसं आता तुम्हाला जे सांगितलं की टॉनिक आहे, जसं आता व्हिटॅमिन ई, हे व्हिटॅमिन ईच्या गोळ्या घेतल्या तर तुमची स्किन चांगली होणार, हे खरं आहे. बरोबर. राईट. समजा व्हिटॅमिन डी आहे, जे तुम्ही घेतलं तुमचे हाडं बळकट होणार आहेत. म्हणजे कॅल्शियम तुमच्या याच्यामध्ये गरजेचं आहे, कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या तर तुमचे हाडं बळकट होतील, हे खरं आहे, कारण ते काम ते करतो. जसं अंक आहेत,
की जर तुम्हाला सांगितला कोणी की 5 अंक आहे, एक्झाम्पलसाठी आता 5 अंक सांगते की 5 अंक जो आहे तो सगळ्यांसाठी फ्रेंडली आहे, तो तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, तुमच्याकडे पैशांचा स्रोत येईल. मग लोक 24 अंक लावतात. 6 नंबर आहे, 6 नंबर झाला म्हणजे तुमच्याकडे पैसा येणार, शुक्राचा अंक. पण तो तुमच्यासाठी गरजेचा आहे का हे बघणं गरजेचं आहे. फक्त रील बघून आणि मग त्यावेळेस तुम्ही त्याला अप्लाय करणं ही गरजेचं नाही आहे. ते तुमच्यासाठी खरंच गरजेचं आहे का ते बघा. जसं एखादी व्यक्ती आहे जिची स्किन चांगली दिसते, तुम्हाला खूप सुंदर आहे, तिने सांगितलं की मी व्हिटॅमिन ईचे टॅबलेट घेते आहे, तुम्ही ते बघितलं आणि तुम्हाला वाटलं की हो मला पण गरजेचं आहे, मग तुम्ही पण त्या गोळ्या घेतल्या. तिने सांगितलं की तुम्ही उन्हात नका जाऊ, तिला डॉक्टरने सांगितलं की उन्हात जायचं नाही तुम्ही. पण तुम्हाला जर व्हिटॅमिन डी हे आपल्याला सूर्यप्रकाशातनं मिळतं, तुम्ही जर सूर्यप्रकाशात गेलेच नाही, तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी नाही, तर तुम्ही कमजोरच दिसणार. मग तुम्ही काय बोलणार, अरे मी तर तुझ्यासारख्या त्या गोळ्या घेतल्या, मला काही फरक नाही पडला. म्हणजे मग काही लोक असे असतात की हो आम्ही ते नंबर 5 आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो, आमच्याकडे कुठे पैसा आला. पण तो तुम्हाला गरजेचा आहे का हे बघणं गरजेचं आहे. जसं एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 5 आहे, मे महिन्यात त्याचा जन्म झाला, 5वा महिना आहे, जन्मतारीख पण 5, महिना पण 5 आणि 5000 म्हणजे 2005 साली समजा त्याचा जन्म झाला, किंवा आपण 1914 साली झाला, म्हणजे 5 अंक त्याच्या याच्यामध्ये येतच आहे. किंवा 1900 95ला जन्म झाला आहे, 5 अंक त्याच्या जन्मतारखेमध्ये 3 वेळेस आलेला आहे आणि त्यांनी पुन्हा 5 अंक त्याच्या बॅग मध्ये ठेवला, तर मग त्याचा फायदा होईल की तोटा होईल? तोटा. कारण जास्त झालं प्रमाणामध्ये, म्हणजे जास्त प्रमाण जर त्यांनी युज केलं तर त्याचा फायदा होणार नाही, त्याला तोटाच होणार. बरोबर. जसं तुम्हाला एखादं चित्र काढायला सांगितलं आहे, सुंदर देखावा काढायचा, त्याच्यामध्ये पूर्ण ग्रीनरी काढा तुम्ही. म्हणजे सांगितलं की एखादा छान जंगलाचा तुम्ही एक सुंदर पिक्चर काढा, चित्र काढा, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन कलर खूप वापरला, पण त्याच्यामध्ये तुम्ही आकाश दाखवताना तो स्काय ब्ल्यू कलरचा दाखवणार, नदी दाखवली तर त्याला पण वेगळा रंग दाखवणार, घर दाखवणार, मंदिर दाखवणार किंवा प्राणी दाखवणार, त्या झाडांवरती फुलं आहेत ते वेगळ्या रंगाचे दाखवणार, तेव्हा ते चित्र सुंदर दिसेल. पण तुम्हाला जर नुसतं ग्रीनरी काढायची म्हणून नुसतं हिरवा रंग दिला ते चित्र सुंदर दिसेल का? नाही. तसंच तुमच्या जीवनाचं पण चित्र सुंदर येण्यासाठी तुम्हाला ते सगळे अंकांची गरज आहे. आणि ते अंक जास्त झाले तर तुमचं जीवन बिघडतं, कमी झाले तरी तुमचं जीवन बिघडतं. मग प्रमाणबद्ध असणे सर्व अंक याची जास्त गरज आहे. जे कधी एखादा अंक जास्त झाला किंवा एखादा अंक कमी झाला तर त्याचे पण परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. तर मॅडम कुठला अंक जास्त झाल्यावर अडचणी येऊ शकतात? अच्छा, त्याच्यासाठी नंबर, आता जसं नंबर 1 आहे, हा जर जास्त झाला प्रमाणामध्ये तर तो व्यक्ती जास्त अहंकार त्याच्यामध्ये जास्त येतो. कारण 1 नंबर जो आहे त्याच्यामध्ये शिस्त जास्त आहे, प्रत्येक गोष्ट कामामध्ये वेळेमध्ये करायला हवी, राजा आहे तो. तर राजा असल्यामुळे इगो जास्त येतो त्यांच्यामध्ये, अहंकार जास्त येतो, हे काम आत्ताच झालं पाहिजे. जसं आता एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो प्रमाणापेक्षा जास्त शिस्त लावणं, ते पण समोरच्या माणसाला इरिटेट करतात. तर मग असं इरिटेट ते लोक, अशी पर्सनॅलिटी त्यांची होते. आणि जास्त आपण बोलतो की ज्यावेळेस तो व्यक्ती जास्त लोकांना इरिटेट करतो त्यावेळेस त्याला सगळीकडे गेल्यावरती नकार मिळतो. प्रत्येक जण त्याचं एक प्रकारे दुश्मनच बनतात. म्हणजे असा प्रकार होतो त्या लोकांचा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 1 जास्त असतो. जसं 2 अंक आहे, तो जो तुमच्या जन्मतारखेमध्ये जास्त झाला, 2 अंक म्हणजे पाणी. जर पाणी आहे, पाणी जर प्रमाणापेक्षा जास्त झालं, एखादी नदी आहे त्याला जर प्रमाणापेक्षा जास्त पाणी आलं तर पूर येतो, म्हणजे पुराबरोबर सगळ्या गोष्टी वाहून जातात. एखादा व्यक्ती अति इमोशनल होतो, अति इमोशनल व्यक्ती, मग त्यांना बरेच लोक म्हणतात इमोशनल फुल व्यक्ती आहे, मग त्यांना कोणी धोका पण देतं. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती जास्त, आपण म्हणतो की जास्त इमोशनल झाला का त्याच्या डोक्यावर पण परिणाम होतो, त्याला अनेक टेन्शन येणं, किंवा आजकाल आपण बोलतो की वेगवेगळे म्हणजे सायकिक आजार पण यायला लागले आहेत, असे पण प्रमाण होतं. नंबर 3 अंक म्हणजे नॉलेज आहे. जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट नॉलेजमध्ये आहे, जसं नॉलेज, आता आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीकडे नॉलेज आहे भरपूर, 3 अंक म्हणजे नॉलेज, गुरु आहे, तर त्याला घमंड असतो की माझ्याकडे एवढं नॉलेज आहे आणि प्रत्येक गोष्ट अशीच झाली पाहिजे, हे असंच केलं पाहिजे, कारण गुरु आहे, शिक्षक आहे. तर जास्त कडक शिस्तीचा शिक्षक कोणाला आवडत नाही, भले तो कितीही चांगला असला तरी. आणि त्या लोकांना एक प्रकारे गर्व पण होतो आणि त्यांच्याकडनं काहीतरी अशी चूक घडते की त्यांना त्यांचं शिक्षणच, आपण जर बघितलं असेल असे बरेच लोक की एखादा व्यक्ती खूप हुशार होता पण त्याला त्याच्या शिक्षणामुळेच नाव गमवावं लागले किंवा त्याच्या नावाला कलंक पण आला. म्हणजे आता आपण जर बघितलं की एखादा माणूस खूप हुशार असतो, मग तो त्याच्या हुशारीचा किंवा ज्ञानाचा चुकीच्या ठिकाणी वापर करतो, म्हणजे 3 अंक जास्त झाला तर तो प्रकार होतो. 4 अंक म्हणजे राहू आहे, तर राहू आपला डोका आहे. तर मग एखाद्याकडे चांगलं डोकं आहे, भरपूर चांगली बुद्धी आहे, पण त्याचा वापर तो चांगल्या ठिकाणी नाही करत. मग जास्त 4 अंक झाला की ते लोकांना व्यसन पण लागतं.
म्हणजे ज्यांना सिगरेटचं व्यसन असेल, दारूचं असेल, असे ज्यांना व्यसनाचे प्रकार होतात, हे 4 अंकाच्या प्रभावामुळे पण होतं. जे 4 अंक हा जास्त झाला तर हे प्रकार होतं. ओके. म्हणजे 4 अंक तुमच्या आयुष्यामध्ये जास्त नको आहे. 4 अंकवाले लोक बऱ्याच वेळेस गॅम्बलर्स पण होतात. म्हणजे त्यांना काहीतरी म्हणजे जसे सट्टा किंवा जे लोक याच्यामध्ये पैसे गुंतवतात, आपण म्हणतो की एखादा व्यक्ती वेगवेगळ्या म्हणजे जसं रेसमध्ये पैसे लावणं किंवा मग तुम्ही याच्यामध्ये लावतात. आता बरेच जण शेअर मार्केटमध्ये पैसे घालवतात. तर 4 अंक आणि असं पण होतं. म्हणजे आता हे जे मी नंबर सारखे सांगते ना, तर समजा माझी जन्मतारीख 4 आहे आणि त्या वर्षी किंवा त्या वेळेसला किंवा त्या टायमिंगला किंवा त्या महिन्यामध्ये त्या 4 अंकाचा असर जरी जास्त असेल तरी तो असर तुमच्या जीवनामध्ये होतो. अच्छा. बघा, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सगळे दिवस सारखे नसतात. एखादा दिवस आपल्यासाठी खूप लकी असतो, एखादा दिवस अनलकी असतो. त्यावेळेस त्या अंकांचा परिणाम तेव्हा होतो आपल्यावरती. म्हणून ते दिवस आपल्याला खराब जातात. म्हणजे एखादी गोष्ट समजा एखादा व्यक्ती सांगतो की मी या दिवशी केलं होतं पण माझं काम झालं होतं चांगलं, आज काय झालं काय माहिती, माझं हे कामच होत नाही. म्हणजे त्या दिवशीची तारीख, वेळ, टायमिंग तो तुमच्यासाठी लकी नसतो. ओके. आता 5 अंक म्हणजे बुध आहे. बुध म्हणजे राजपुत्र आहे, मुलगा आहे. जर एखादा मुलगा आहे जो सारखा इरिटेट करतोय, सारखा आपल्याशी बोलतोय, बोलून म्हणजे वायफळ बडबड आहे त्याची भरपूर, मग तो तुम्हाला इरिटेट करणार. बरोबर. मग असे लोक म्हणजे त्यांना बिझनेसमध्ये सक्सेस मिळणार नाही, त्यांच्या बोलण्याला किंमत राहणार नाही. जिथे बोलायचं तिथे ते बोलणार नाही, नको तिथे बोलून ते स्वतःचं घालवणार जे काही त्यांनी मिळवलेलं असेल किंवा जे त्यांना करायचं आहे त्या ठिकाणी. काही लोक असतात बघा, आपण म्हणतो की याला बोलायची पद्धत माहितीच नाही, कुठे पण काही बोलून देतात, असे असतात. किंवा जिथे जे बोलायला हवं ते बोलायची हिंमत नाही निर्माण होत त्यांच्यामध्ये. आता 6 अंक आहे. प्रमाणापेक्षा जास्त खर्च करणे, दिखावा करणे, किंवा एखादा आपण म्हणतो की एखादा व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये खूपच हाव आहे. ते 6 अंक जो आहे, शुक्र आहे, गुरु आहे, त्यांच्याकडे नॉलेज पण भरपूर असतं. एखादी गोष्ट ती खूप चांगल्या प्रकारे स्किल करतात पण ते योग्य ठिकाणी त्यांचं स्किल मांडू शकत नाही 6 नंबर असल्यामुळे. जास्त तुमच्या जीवनात असेल. 7 नंबर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ते लोक एकटे होतात. त्यांना एकटं राहायला आवडतं जास्त करून आणि त्यांचा खूप लोक गैरफायदा घेतात. धोका त्यांना खूप लोक देतात आणि ही लोक कधी कधी जसं आपण म्हणतो की एकदम खतरनाक असतात काही लोक, कारण ते नेहमी एकांतात बसलेले असतात. मग आपण बोलतो की एकटा असतो आणि रिकामा मेंदू असेल, त्यांना तर मेंदूच नाही, रिकामा मेंदू असेल तर तो जेवढाच घातक असतो. तेवढे 7 नंबरचे लोक जे आहेत, जास्त 7 नंबर जास्त झाला तर फसवणूक त्यांची होते. जास्त फसवणूक झाल्यामुळे त्यांचे गुन्हेगारीकडे पण ते वृत्ती वळते आणि कधी कधी असे लोक आत्महत्या करण्यासारखे सुद्धा विचार करतात 7 अंक जास्त झाल्यामुळे. त्यांच्या माइंडवरती परिणाम पण होतो, ते खूप दुखावलेले पण जातात. एक तर स्वतःला इजा करतात नाही तर दुसऱ्याला इजा करतात 7 नंबर जास्त असला. 8 नंबर प्रत्येक ठिकाणी मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, ही गोष्ट तशीच झाली पाहिजे, सारखे नियम सांगत असतात. आणि कुठल्या पण गोष्टीमध्ये लेट, म्हणजे कुठलं पण काम ते लेट करायचं. म्हणजे काही लोक तुम्ही असं पण बघितलं असेल की स्वतः लेट येणार आणि दुसऱ्यांना सांगणार की हे असं झालं ते तसं झालं. आपण म्हणतो तू स्वतः उशीर आला ते सांग आधी, मग नंतर आम्हाला सांग. पण ते लोक तसेच असतात. म्हणजे ते आपण म्हणतो की याचं म्हणजे स्वतः करतो ते चालतं, दुसऱ्यांनी केलं की याला अन्याय झाल्यासारखं वाटतं. हे 8 नंबर वाले लोक असतात. म्हणजे जास्त नंबर 8 झाला की एक तर त्यांच्यावर प्रत्येक काम त्यांचं डिले होणार, प्रत्येक कामामध्ये अडथळे येणार आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना सांगावं लागेल किंवा स्वतःसाठी न्याय मागताना झटावं लागेल आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना अन्यायाला सामोरं जावं लागतं 8 नंबर जास्त असेल. 9 नंबर जास्त असेल तर जसं गल्लीमध्ये भांडण चालू झालेलं असलं की एखाद्या माणसाचा संबंध नसतो तरी येऊन त्याच्यामध्ये पडणार. 9 नंबर जास्त, मारामारीसाठी लगेच हात वरती. आणि अशा लोकांना नंबर 7 नंबर ज्यांचा किंवा 9 नंबर 4 नंबर ज्यांचा असतो ना, कुलदेवतेची पूजा नेहमी करायची. 1 नंबर जास्त असेल तर त्यांनी पण म्हणजे कुलदेवता आहे त्याची पूजा करायची. 9 नंबर ज्यांच्या याच्यात जास्त असेल त्यांनी कुलदेवीची, कुलश्रीची पूजा करायची. त्या लोकांनी त्यांच्यासाठी चांगलं आहे. हनुमंताची पण पूजा करणं त्यांच्यासाठी चांगलं आहे. 7 नंबर जास्त असेल तर तुम्ही भोलेनाथाची आणि सरस्वती मातेची आणि गणपतीची, ह्या तिघांची पूजा करणं गरजेचं आहे. सरस्वती माता जी आहे तुम्हाला बुद्धी देणार, गणपती आहे तुम्हाला चाणक्य पण देणार की काय करायला पाहिजे, नुसती बुद्धी असून उपयोग नाही. ह्या गोष्टी करायला पाहिजे. भोलेनाथ म्हणजे कसे की भोलेनाथांचा स्वभाव भोळा होता, पण ज्यावेळेस कोणी त्यांच्यावर अन्याय करत होते तर त्यांनी तांडव केलेला आहे. तर स्वतःच्या हक्कासाठी ते लढू पण शकतात. मग ताकद आहे त्यांच्याकडे त्याच्यासाठी. 5 नंबरसाठी सुद्धा तुम्ही गणपतीची आणि विष्णू सहस्त्रनामाची उपासना करू शकता जास्त असल्यास. आणि 3 नंबर असेल तर दत्तगुरूंची किंवा तुमचे गुरु, आई वडिलांना जरी तुम्ही गुरु मानलं त्यांची पण तुम्ही सेवा करू शकता, त्यांच्याकडनं सल्ला मसलत घेऊ शकता.
3 नंबरसाठी पण तुम्ही भोलेनाथांचं किंवा ज्या ठिकाणी तीर्थ आहेत, गंगा आहे किंवा नदी आहे, तीर्थस्थान आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दान धर्म करू शकतात. त्या ठिकाणी जाऊन थोड्या वेळ पाण्यामध्ये पाय टाकून तिथे बसू शकतात, रिलॅक्स होऊ शकतात, मेडिटेशन करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या ह्याच्यात जास्त असेल तर बॅलन्स करण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता. ओके, आपल्याला कळलं आता कुठले नंबर जास्त असल्यावर काय परिणाम होतोय आणि त्याचे उपाय पण तुम्ही नक्कीच आम्हाला सांगितलेत. तर मॅडम, आपल्या आयुष्यात ना असे काही लोक असतात ज्यांचे मुलांक तर सारखे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर 2 व्यक्ती एका मुलांकाचे असतील, पण एक व्यक्ती आहे तो त्याच्या करिअरमध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा काहीतरी करून गेलेला असतो, पण सेम मुलांकाचा दुसरा व्यक्ती खूप संघर्ष करत असतो. तर त्याचं कारण काय असतं नेमकं? राईट, हा प्रश्न खूप सुंदर विचारला. जसं आता अंबानी आहे, अंबानीची जी जन्मतारीख आहे त्या दिवशी कितीतरी जणांचा जन्म, त्या दिवशी प्रत्येक म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक शहरात एक तरी व्यक्ती तुम्हाला मिळेल त्याच जन्मतारखेचा. मग त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये फरक काय आहे? तर फरक असा आहे की तुम्ही ज्या सराउंडिंग मध्ये आहात, आता जसं तुम्ही जर कधी विद्यार्थी आहे, कदा लहान मुलगा अभ्यास करत नाही, आई वडील काय सांगतात की त्या मुलाबरोबर तू राहतो, तो फिरत असतो म्हणून तू त्याच्याबरोबर राहून तसं झालेला आहे, तू चांगला अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये बसतो, अभ्यास करशील, हे आपल्याला आई वडील सांगत असतात. त्याचप्रमाणे तुमचा जन्म ज्या घरामध्ये झालेला आहे, तर तुम्ही सोबत कर्म म्हणजे नशीब जे आपण बोलतो ते नशीब फक्त तुम्ही ह्या जन्मात काय करतात तेच नाही, तर तुम्ही मागच्या जन्मातनं काय घेऊन आलात त्याच्यावर पण असतं. आणि जसं मी सांगितलं इतकंच सांगत, तर ज्या सराउंडिंग मध्ये तुम्ही राहत आहात त्याचा पण परिणाम त्याच्यावर होत असतो. तुम्ही असे बरेच मूवी पण बघितले असतील की जिथे डाकू होतो, डाकूचा मुलगा जो आहे पोलिसांनी वाढवला, मग तो मुलगा पोलीस झाला, त्याचे वडील जरी डाकू होते तरी. म्हणजे तुमची संगत तुम्हाला बऱ्याच गोष्टी देत असते. आता जसं मी सांगितलं, अंबानीचं उदाहरण दिलं, वडील त्याचे बिझनेसमॅन आहेत, लहानपणापासून बिझनेस बद्दल त्यांनी ऐकलेलं आहे, माहिती आहे, त्यामुळे त्याची बुद्धी पण तशी झालेली आहे. पण तशीच जन्मतारीख असलेल्या लोकांची बुद्धी थोडी थोडी सेम असते. तुम्ही जर आता बघितलं, एखादं जसं जन्मतारीख मी सांगितली की 5 जन्मतारीख आहे, व्यापारी व्यक्ती आहे, बोलणारा व्यक्ती आहे, दुसरा एखादा आहे तो 5 अंकावाला आहे, तो जास्त बोलत नाही, व्यापारी बुद्धी नाही, पण त्याची छोटे छोटे व्यापाराची बुद्धी तुम्हाला दिसणार. तो कुठे गेला, वस्तू गेला, तो बार्गेनिंग करेल, म्हणजे ही गोष्ट अरे ही मला परवडते का, याचा फायदा काय, असे उत्तर त्याच्या तोंडात नाही येतील. म्हणजे थोडे जरी गुण त्याच्यामध्ये ते असतात. आणि जसं मी सांगितलं की कर्म, आता सपोज तू 10वी मध्ये आहे, 10वीला तुला समजा 40% मार्क्स मिळाले ना, तर तुला ऍडमिशन सायन्सला घ्यायचे असेल तर मिळेल का? नाही. पण 30 ठिकाणी तुला जर 91 की 95 असे पर्सेंट मिळाले, तुला सहज सायन्सला ऍडमिशन मिळेल. मग तुला जर तुझं स्वप्न असेल मला डॉक्टर बनायचं किंवा अजून दुसरं काही, तर ते सहज पूर्ण होईल. मग त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही मागच्या जन्मातलं जे कर्म केलेलं असतं, म्हणजे तुझं हे मागच्या जन्मातलं झालं, 10वी म्हणजे मागचं वर्ष झालं, मागच्या वर्षी जी तू मेहनत घेतली ती तुला 11वी साठी कामास आली. तसंच असतं की मागच्या जन्मात तुम्ही जे काही कर्म केले आहे, ह्या जन्मात जसं मी सांगितलं की तुम्हाला कसं परिवार मिळतं त्याप्रमाणे तुम्ही येतात जन्माला, तर ते सराउंडिंग तुम्हाला तुमच्या कर्मानुसार मिळतं. तू बघ, एखादा व्यक्ती असतो, समजा भिकारी असेल किंवा गरीब असतो एखादा, त्याच्या घरात जे लहान बाळ जन्माला येतं, त्या बाळाने काय केलं पण तरी सुद्धा तो गरीब म्हणूनच जन्माला येणार. एखाद्या करोडपतीच्या घरात लहान बाळ जन्माला येतं, आल्या आल्या तो तेवढ्या पैशाचा मालक असतो. मग त्याने असं काय कर्म केलं की तो काम काय केलं तरी पण त्याला करोडपती म्हणूनच बनणार. तो ज्यावेळेस काम पण करत नसतो, काही नाही, पण तरी सुद्धा त्याला त्याच्या घरातले नोकर किंवा कोणी मालक असंच म्हणतात त्याला. त्यांनी काय केलं मालक बनण्यासाठी? मागच्या जन्मी ते कर्म केलेले होते म्हणून त्याचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे, म्हणून त्या गोष्टी त्याला तिथे मिळालेल्या आहेत. जसं मी इतक्यात काय सांगितलं की तुझे जर मार्क म्हणजे तुला टक्केवारी जर 40च मिळाली तर तुला आर्ट्सला ऍडमिशन घ्यावी लागेल, आणि त्यानंतर मग तू जर जास्त टक्केवारी मिळवली तर तुला सायन्सला, तिथे तुला लगेच ऍडमिशन देणार, तिथे तुला विचारणार नाही, तुझ्या फॉर्मवर लगेच सही घेतील, लगेच देतील. तुला म्हणजे त्या ठिकाणी तू काय केलं, कॉलेजमध्ये गेल्या, कॉलेजमध्ये तू जास्त डोनेशन दिलं की किंवा जास्त पैसे दिले, फक्त तू जास्त टक्केवारी मिळवली होती म्हणून तुला लगेच ऍडमिशन मिळाली. म्हणजे तुम्ही एकाच लाईनीत उभे राहिले, भले तू आणि तुझा मित्र एकाच वर्गात आहे, एक मैत्रीण आहे, दोघी एकाच बेंचवर अभ्यास करत होत्या, तिला जर 40% मिळाले, तुला जर 91% मार्क्स मिळाले, दोघी जणी सोबतच होत्या. जसं एखाद्या घरामध्ये राहणारे व्यक्ती सारखेच असतात, पण दोघांच्या कर्मामध्ये फरक असतो. तसं त्यांच्या कर्मामध्ये फरक असतो, म्हणून तुम्ही ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्या जातात आणि त्या गोष्टी तुमच्याकडे नाही येत कारण तुमचे कर्म. जसं आता तुला मागच्या वर्षी 40% मिळाले,
तू कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, पण तिथे जाऊन तू चांगली अभिनेता झाली, चांगली स्टोरी रायटर झाली, म्हणजे त्या ठिकाणी तू चांगलं काम केलं. किंवा तू चांगल्या एखाद्या सरकारी जॉबला समजा तू अप्लाय केलं, तिथे तुला जॉब लागला चांगला. किंवा तू 11वी 12वीला खूप मेहनत घेतली, ग्रॅज्युएशनला तुला फर्स्ट क्लास मिळाले, ग्रॅज्युएशन मध्ये तू चांगले मार्क्स मिळाले, मग तुला चांगली नोकरी मिळेल, चांगल्या पदावर तू कामाला लागणार. समजा 95 वाला व्यक्ती आहे, त्यांनी चांगला अभ्यास नाही केला, तो 12वीला फेल झाला, जे त्यांनी 10वीला भरपूर मेहनत केली, पण 11वी 12वीला कमी मेहनत केली, त्याला नोकरी कमी ठिकाणी लागेल. ज्याला 10वीला 40% मिळाले, तो जर चांगल्या जॉबला लागलेला असेल आणि यांनी एवढी मेहनत घेऊन तो कमी लागला असेल आणि नंतर ते जर कालांतराने भेटले, तो बोलेल अरे त्यावेळेस तुम्ही काहीच नव्हतं केला, तेव्हा तू एवढा हुशार होते ना, आज तुझी एवढी हालत का? कारण त्याच्याकडे भरपूर त्यांनी मिळवलं होतं, पण त्यांनी नंतर कर्माने ते घालवलं. तसं ह्या जन्मामध्ये ज्यावेळेस तुम्ही मागच्या जन्मातून ह्या जन्मात आले, जसं मगाशी सांगितलं, त्या मुलाने काय केलं, गरीब घरात जन्माला आला, पण त्यांनी कर्म चांगले केले, ह्या जन्मात मेहनत घेतली, पैसा मिळवला, तर तो पण अंबानी बनू शकतो. असं लिहिलेलं तर कुठेच नाही ना की कोणीच अंबानी आहे त्याच्या घरात जे मुलं जन्माला आले तेच अंबानी म्हणतील किंवा तेच पैशावाले म्हणतील. दुसरा पण व्यक्ती होऊ शकतो ना. बरोबर. आज आपण बघितलं की मोदींनी ज्याप्रमाणे आपण ह्याप्रमाणे बोलतो आहे, तर त्याचप्रमाणे अडाणी जो आहे आज त्यांनी पण भरपूर पैसा कमवला आहे. म्हणजे आज आपण बोलतो की मोदींचं पण उदाहरण जर घेतलं, ते राजकारणी घरातले नाहीये, राजकारणातला कुठलाही सपोर्ट नव्हता, पण तरी ते आज पंतप्रधान झाले. आणि पंतप्रधानाच्या घरामध्ये जन्माला आलेला व्यक्ती आहे ज्यांना आज आपण ओळखतो, राजीव गांधी. म्हणजे त्यांच्या घरामध्ये पंतप्रधान बनले का? सोनिया गांधीचा मुलगा पंतप्रधान बनला का? आपण ज्याप्रमाणे तुम्ही कर्म करणार आहेत, कर्मानुसार तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. ओके. जे कळालं तुम्हाला, कर्म ह्या ठिकाणी किती महत्वाचं आहे. जन्मतारीख तर महत्वाची आहे, पण त्याबरोबर कर्म पण महत्वाचे आहे. तर मॅडम तुम्ही आता आपण बोललोय कर्मांबाबतीत, तर मला हा प्रश्न विचारायला आवडेल की कुठले अंक चांगले आहेत ज्यांनी कर्म किंवा नशीब बदलता येते? राईट, खूप छान प्रश्न विचारला. कारण हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी लोक, जसं आता तू सांगितलं की पॉकेटात काही ठेवतात, तर बरेच जण अंकांचे मागे लागलेले आहेत. जसं आता तुम्हाला प्रश्न विचारला की कुठल्या पैसा मिळतो. सुंदर प्रश्न विचारला. त्याचं कारण असं आहे की पैसा मिळवण्यासाठी अंक नाही, तुम्ही काम करतात. अंकांच्या एनर्जी तुम्हाला सपोर्ट करतात. अच्छा. आता समजा एखाद्याची जन्मतारीख 5 आहे, 5 अंक पैसा देणार आहे, 6 अंक पैसा देणार आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या जन्मतारखेमध्ये 4 अंक नाहीये, तर 4 अंक म्हणजे काय, तर इथून वरती बुद्धी आहे ना, तुमच्याकडे पैसा तर येणार आहे. 5 अंक आहे तुमच्याकडे, व्यापारी पण आहे तुम्ही, म्हणजे हाडाचे व्यापारी पण आहात तुम्ही. बरोबर. पण व्यापार करण्यासाठी पण जे चाणाक्षी बुद्धी पाहिजे ती तुमच्याकडे नाहीये ना. तुम्हाला जर काही विकायचं, आज जर असा आपण म्हणतो की एखादा व्यक्ती स्मार्टनेस करून व्यापार करू शकतो, ती स्मार्टनेस बुद्धी तुमच्याकडे कोणामुळे? 4 नंबरमुळे. तो 4 नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते व्यापार करता येणार नाही. तुमचं दुकान खूप छान असेल, 6 नंबर आहे, लक्झरी वाला दुकान आहे, पण तिथे जर कोणी येतच नसेल, तुमच्या दुकानात माल पण खूप छान आहे, तुम्ही व्यापार पण खूप छान करू शकता, पण लोकांना आकर्षित कसं करायचं याची बुद्धी 4 नंबरनी आहे, ती नाही. म्हणजे 4 अंक पण तुमच्यासाठी आहे. म्हणजे तुमच्यासाठी लक्ष्मीकारक अंक हे तुमच्या कुंडलीनुसार येतात. तर मुलांक आणि भाग्यांक करिअर निवडताना किती महत्वाचे आहेत? हो, भरपूर महत्वाचे आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की तुमची जन्मतारीख, आता एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 1 आणि टोटल येते भाग्यांक आहे 9, म्हणजे तो व्यक्ती आहे राजासारखा. 9 नंबर म्हणजे धडाडी पण आहे, त्याच्याकडे कार्य करण्याची हिंमत पण आहे. पण तो जर लेबर मध्ये कामाला लागला, राजा आहे पण लेबरचं काम करतो, पण तरी तो कसा असेल, ते जे लेबर असतील ना, त्या लेबरमध्ये पण तो फ्रंटला असेल. म्हणजे 10 लोक जर काम करणार असेल आणि 10 लोकांचा ग्रुप आहे लेबरचा, तर त्या सगळ्या 10 तो मुख्य असेल त्यांचा. तो त्यांना सांगेल हे असं नाही, असं करा, ते तसं नाही, तसं करा. आज तुम्ही पुष्पा मूवी बघितली असेल, पुष्पा मूवी मध्ये तो लेबर होता, पण ज्यावेळेस त्याला पैसे द्यायचे होते, तो बोलला माझे पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही. आणि बसलेला तो मात्र, दुसरा जो माणूस होता तो खाली बसला, पण हा मात्र खुर्चीवर बसून त्याने आयटीत पैसे मागितले. हे आहे म्हणजे राजाचे लक्षण. आणि 9 नंबर म्हणजे तेवढी धडाडी पण आहे, हिंमत पण आहे त्याच्याकडे. म्हणजे तो त्याच्या कष्टाचे पैसे असा हात खाली करून नाही मागणार त्याच्या साहेबाकडे. तो ताट मानेने असं उभा राहूनच, हो मी हे काम केलं, माझे पैसे द्या, माझा पगार द्या, असंच तो मागणार. म्हणजे मानानेच पैसे मागेल, झुकून पैसे मागणार नाही. म्हणजे तुम्ही जर तुमचं, म्हणजे मग त्या व्यक्तीने लेबरचं काम करण्यापेक्षा लेबर पुरवणं हे काम केलं, किंवा स्वतः एखादा बिझनेस केला, कारण त्या लोकांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, तर त्याने स्वतःचाच व्यवसाय टाकला, स्वतःचा काय बिझनेस केला, तर तो त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. 9 नंबर आहे म्हणजे त्याच्याकडे मेहनत घेण्याची भरपूर क्षमता पण आहे,
1 नंबर आहे, निर्णय क्षमता आहे, 4 लोकांना सांभाळून घेऊन जाऊ शकतो तो. म्हणजे तो माणूस चांगला बिझनेस करू शकतो, चांगला ऑफिसर होऊ शकतो, चांगला पोलीस होऊ शकतो, लोकांना न्याय पण चांगला मिळवून देऊ शकतो. राजाचं काम न्याय देण्याचं पण असतं, लोकांना जे हवं ते पुरवण्याचं पण असतं. हे सगळे काम तो करू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे तुमचं करिअर जर तुमच्या अंकशासनानुसार जर तुम्ही चॉईस केला तर तिथे तुम्ही मॅच होतात. जसं तुम्ही पझलचं गेम सोडवतात, तेव्हा त्या ठिकाणी बरोबर त्याच आकाराचं जर तुम्ही तिथे पझल ठेवला तर चित्र पूर्ण होतं. तसं तुमच्या आयुष्याचं पण आहे. तुमच्या जन्मतारखेमध्ये जे अंक आहे त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचं करिअर, तुमचा जोडीदार, तुमचा व्यवसाय सगळ्या गोष्टी निवडल्या तर त्या गोष्टी तिथे फिट होतात आणि तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आनंद पण वाटतो आणि त्या गोष्टी तुम्ही करतात पण. तर मॅडम, न्यूमरोलॉजीमध्ये फक्त आकडे असतात की लेटर्स सुद्धा असतात? लेटर्स पण असतात. अच्छा. म्हणजे ABCD हे जे अंक आहेत यांना नंबर्स दिलेले आहेत. 1 ते 8, 9 नंबर नाही, 1 ते 8 पर्यंत अंक दिलेले आहेत. 9 नंबर याच्यासाठी नाहीये की 9 नंबर पूर्णांक आहे म्हणून 9 नंबर हा कशातच जोडला जात नाही. तुम्ही जन्माची बेरीज पण जर केली तर त्याची पण बेरीज 9 अंक असेल तर तो काउंट नाही करायचा. जर एखाद्याची जन्मतारीख 29 आहे, 2 आणि 9 हे 2 आलेले आहेत, तर तरी पण त्याची जर तुम्ही बेरीज केली तर 2च येईल. मग तुम्ही 9 नाही काउंट केला तरी 2 आहेच. एखाद्याची 19 जन्मतारीख आहे तर 1 आणि 9 जरी काउंट नाही केला तरी 1च येणार आणि 1 आणि 9चं काउंट केलं तरी 1च येणार. 9 1 10 म्हणजे 1च येतो. तशा प्रकारे 9 हा पूर्णांक आहे. आता जी म्हणजे सायकल झालेली आहे, मागचं वर्ष 9चं होतं, आता हे 1चं आलं आहे. म्हणजे ही सायकल पूर्ण झाली, आता ही सुरुवात झालेली आहे नवीन. ओके. तर आजकाल ना मी बहुतेक बरेच लोक पण बघत असतील की रील्समध्ये एक ट्रेंडिंग एक कॉम्बिनेशन चालतं SHचं. तर तसंच काही अजून वेगळे कॉम्बिनेशन्स आहेत का? नाही, कॉम्बिनेशन मी मगाशी सांगितलं की तुम्हाला कॉम्बिनेशन जो मॅच होईल तोच होतो. फक्त उगाच रीलमध्ये सांगितलंय ते बघून नाही करायचं. जसं मी मगाशी सांगितलं की तुमच्या स्किनला काय हवं, तुमच्या बॉडीला काय हवं, कुठल्या विटॅमिनची गरज आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठला म्हणजे तुम्हाला कॅल्शियमची गरज आहे का, विटॅमिनचे, हे बघायचं आणि मग त्या गोष्टी. तसं तुम्हाला कुठल्या अक्षरांची गरज आहे तेच अक्षर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेमध्ये नावामध्ये जर ऍड केले तर तुम्हाला फायदा होतो. आता बघा, तर GOD गॉड ह्या नावाचं स्पेलिंग केलं तर आहे तो 5 वर 5 अंक शुभ आहे. आणि DOG डॉग याचं स्पेलिंगचं जर तुम्ही हे केलं तर काय होतं, त्याची पण जन्म 5च येतं. पण तरी दोघांच्या व्हायब्रेशन मध्ये फरक आहे. GOD G हा अंक आहे 3 नंबर, म्हणजे तो 3 अंकावर येतो. 3 म्हणजे गुरुतत्व, म्हणजे नाव सुरू होतं गुरुतत्वाने. 5 अंक आहे, त्याचा परिणाम पण तसा मिळणार. अच्छा. GOD आणि आपण डॉगचं DOG D हा 4 अंकाने सुरू होतो. राहू आहे म्हणजे धूर्तपणा आहे, तर तुम्हाला डॉगी पण तसंच दिसेल, थोडा धूर्त आहे. तेवढा प्रामाणिक जरी असला तरी धूर्तपणा पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो तेवढा चॅप्टर पण आहे, म्हणजे त्याचा परिणाम पण तुम्हाला तसा मिळेल. म्हणजे अशा प्रकारे नावांचे व्हायब्रेशन पण आहे. तुमचं फक्त ह्याच नंबरवरती नाव आलं तर असं नाही, ती सुरुवात त्याची कशी होते, त्याची स्पेलिंग कशी आहे, तुम्ही कुठला गोष्ट त्याच्यात ऍड करतायत, काय नंबर त्याच्यामध्ये ऍड करतायत त्याचा पण असतो. म्हणजे जसं तुम्ही चहा आहे, चहा बनवताना सफेद कलरची साखर पण आहे, सफेद कलरचं मीठ पण आहे. तुम्ही नुसता कलर की नाही व्हाईट कलरची एक वस्तू त्याच्यात टाकायची, मग तुम्ही मीठ टाकलं तर चहा चवीला लागेल का, तो खराबच होणार ना. त्याचप्रमाणे याचं उदाहरण पण तसंच आहे की तुम्ही नावामध्ये काय ऍड करतायत. नुसतेच नंबर असून मॅच असून उपयोग नाही, तर जे अक्षर तुम्ही ऍड करणार आहे तर ते पण महत्वाचे आहे. आता जसं एखाद्या याचं तुम्हाला एखादं हॉटेल आहे किंवा तुम्ही एखादा डान्सिंग वगैरे असं तुम्ही ग्रुप चालू केला डान्सिंगचा, किंवा तुम्ही मूव्हीचं थिएटर चालू केलं, नाटकाचं थिएटर चालू केलं, त्याचं नाव जर 7 अंकावर आलं, त्याची बेरीज 7 अंकावरती, तर त्या ठिकाणी कोणाला पण असं म्हणजे डान्सिंग असेल किंवा हॉटेल असेल, तुम्हाला त्या ठिकाणी लोकांना चांगलं वाटायला हवं, म्हणजे उत्साह वाटायला हवा. डीजे लावला तर लोकांना नाचायला आलं पाहिजे. तिथे सुंदर एखाद्या व्यक्तीने परफॉर्मन्स केला तर तुम्हाला आवडायला हवं. एखादी हिरोईन आहे आलेली किंवा एखादं नाटक सादर केलं एखाद्या व्यक्तीने तर तुम्हाला तो व्यक्ती आवडायला हवा. अरे वा, खूप छान परफॉर्मन्स केला या मुलाने, अरे खूप सुंदर नृत्य केलं मुलीने, अरे खूप छान कविता केली या मुलाने, खूप छान गाणं गायलं या मुलीने. तर ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला आकर्षित केली पाहिजे. तर आकर्षणाचं काम करतो ते. पण ते जर 7 अंकावर आलेलं असेल तर तिथे लोकांना काय वाटेल, आल्यावर फक्त रिलॅक्स वाटेल, बघतील आणि निघून जातील. त्या ठिकाणी ते आकर्षण निर्माण नाही करणार, फक्त येतील बघतील निघून जातील, प्रतिक्रिया देणार नाही. पण तो 7 अंक जो आहे त्या 7 अंक जर एखाद्या
अशा आपण एखाद्यांनी भक्तिभाव आहे किंवा त्यांनी असं अशा प्रकारे एक संस्था स्थापन केली की जिथे लोक मेडिटेशनसाठी येतात, मेडिटेशन करायला येतात, रिलॅक्स फील करायला येतात, अशी संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेचं नाव जर 7 अंकावर असेल तर लोकांना तिथे आल्यावर पीस वाटेल, शांत वाटेल, छान वाटेल. तिथे कोणी एकमेकांना नाव ठेवणार नाही, शांत रिलॅक्स वाटेल, त्यांना मेडिटेशन करतील आणि निघून जातील. माइंडचा विचार तिथे करणार नाही ते हे असं का झालं, हे असं त्यांनी का केलं, मग हे असं का, हे प्रश्न नाही विचारणार ते. म्हणजे दोन्ही क्षेत्राला नाव जे तुम्ही देणार आहेत, नाव ठेवणार आहेत, तर ते तुमचं नेम बरोबर त्या अंकावर आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर एखादी डान्सिंग किंवा एखादं नाट्य थिएटर ओपन करायचं तर तुमचा नंबर तिथे 6 असला पाहिजे. लोकांना आकर्षित करता आलं पाहिजे, 2 अंक असला पाहिजे, लोकांना आवड निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादी भक्तीची संकल्पना करत असेल, तुम्हाला भक्तीचा एखादा संस्था उभी करायची असेल, त्याचा नंबर 3 वर असला पाहिजे. म्हणजे लोक शिकतील येऊन तिथे. 7 असला पाहिजे म्हणजे लोकांना रिलॅक्स फील वाटेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही नेम करेक्शन करू शकता. ओके. म्हणजे जे आजकाल ट्रेंड सुरू आहे नावाचं स्पेलिंग चेंज करण्याचं, ते फॅक्ट आहे, आहे नाही, परिणाम करणार आहे. पण तुम्हाला गरज कसली आहे ते बघणं गरजेचं आहे. त्यांनी नशीब बदलता येतं. हो, नशीब बदलता येतं म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळते. ओके. आता जसं बघा, नावामध्ये म्हणजे काय आहे, एखाद्या मुलीचं नाव आपण जर घेतलं तर कामिनी, उदाहरणार्थ मी घेते. म्हणजे कामिनी असलेल्या मुलींसाठी हे नाहीये, भ्रम नाही करत आहे मी, पण सांगते जर कामिनी नाव आहे तिचं, ते कामिनी मधला जर तुम्ही एखाद्याला सांगितलं असं की कृपया काना विसरू नका, काना विसरला तर काय होईल ना, कामिनीचा मधला कचा काना विसरला तर कमिनी. म्हणजे त्या व्यक्तीला जर तुम्ही कमिनी कमिनी म्हटले, तिला राग नाही येणार. म्हणजे तुमच्या नावाच्या व्हायब्रेशनचा तुमच्यावर परिणाम होतो. बरोबर. म्हणजे अशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीचं नाव जे आहे तर त्याचे व्हायब्रेशन चेंज झाल्यावरती तुम्ही पण चेंज होता. आणि तुम्ही जेव्हा चेंज होतात तर त्यावेळेस तुम्ही जे काय परफॉर्म करणार आहे, जे काही तुम्ही करणार आहे कर्म, ते पण तुमचे चेंज होतात. मग ते नाव चेंज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या आधार कार्डवर नाव चेंज करायचं नाही. म्हणजे असा प्रश्न मला येतो म्हणून मी तो इथे सांगते की मॅडम आमचं आधार कार्डवरती आम्ही नाव चेंज करू शकत नाही. मग आम्हाला बँकेमध्ये पण तेच नाव आहे सगळी, पण तुम्ही बँकेतलं नाव प्रत्येकाला दाखवता का? आधार कार्ड मधलं सगळ्यांना दाखवतं का? प्रत्येक ठिकाणी नाही दाखवत. आता बऱ्याच ठिकाणी असे पण आहेत की शाळेमध्ये वेगळं नाव असतं, मुलीचं घरी वेगळं असतं. हो. एखाद्या मुलाचं नाव घरी वेगळं बोलतात आणि मग नंतर सांगतात लग्नाच्या वेळेस की अरे हो त्याचं नाव हे आहे ना म्हणून हे लिहिलं पत्रिकेत, नाही हे ना हे आहे. म्हणजे अशा प्रकारे 2 नावं असतात. तसं तुमचं नाव जे आहे लिगली डॉक्युमेंटवर ते तुम्ही प्रत्येकाला नाही दाखवत. पण तुमचं जो सोशल मीडिया आहे, तुमचं फेसबुक आहे, तुमचं इंस्टाग्राम आहे, तुम्ही व्हॉट्सअप आहे, किंवा तुम्ही एखाद्याला सांगता माझं नाव हे सेव्ह कर नंबर, तर त्या ठिकाणी तुम्ही ते नाव सांगू शकता. म्हणजे ते व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचतात. ओके. म्हणजे समजा एखाद्या मुलाचं नाव अंकित आहे, त्याला अंकित असं जर 10 लोकांमध्ये तुम्ही बोलले, जो अंकित नावाचा व्यक्ती तोच उभा राहील. तसं असतं तुमचे हे व्हायब्रेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे ते तुम्हाला काम करतात. म्हणजे तुम्ही तुमचं नाव चेंज केल्यानंतर किंवा स्पेलिंग दिल्यानंतर तुम्ही तेच देऊ शकता. तुमच्या ईमेल आयडी मध्ये तुम्ही ते नाव ऍड करा, कारण ईमेल आयडी पण तुम्ही खूप लोकांना देतात. म्हणजे जिथे जिथे तुमच्या नावाची देवाणघेवाण आहे तिथे तुम्ही ते स्पेलिंग किंवा ते नाव जे आहे ते तिथे वापरू शकता तुम्ही. भरपूर लोकांना हा प्रश्न पडलेला आहे आणि खूप लोकांची आतुरता आहे की 2026 हे 1 ते 9 या मुलांकांसाठी कसं जाणार आहे. आपण आता प्रत्येक ठिकाणी ऐकलं असेल, बऱ्याच जणांना माहिती पण झालं असेल की मला कसं जाणार आहे काय. पण याच्यामध्ये आपण थोडंसं ट्विस्ट करू की आपल्याला 1 ते 9 नंबर साठी घेऊ आपण अंक, तेच घेऊ. पण आता इथे आपण आपलं पर्सनल इयर काढू. ओके. पर्सनल इयर कसं काढायचं तर आपली जी जन्मतारीख आहे ती घ्यायची. सपोज आता एखाद्याची तू जन्मतारीख मला सांगावं तर 3 तारीख पूर्ण जन्मतारीख 3/9/2005. तर 3/9/2005. तर 3 आणि 9 हा घ्यायचा आणि 2005 जो आहे तो काढायचा. ओके. तिथे 2026 घ्यायचं. अच्छा. आणि आता त्याची बेरीज करायची. 2026 3/9/2026 यांची बेरीज किती येते? 1 आणि 3 13, 3 आणि 1 4. म्हणजे तुझ्यासाठी पर्सनल इयर जे आहे ते 4 अंकावरती आलेलं आहे. अच्छा. तर म्हणजे तुझा 4 येईल. तर आपण जर बेरीज केली, आपण पर्सनल इयर म्हणजे थोडक्यात 3/9/2026 यांचं पर्सनल इयर येईल 4. ओके. म्हणजे त्या ठिकाणी तुझी जन्मतारीख जी आहे वर्ष ते चेंज करायचं. अच्छा. इथे असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाने पण तुमची जन्मतारीख अशाच प्रकारे काढा, पर्सनल इयर काढा. काय येतं तुमचं पर्सनल इयर बघा. म्हणजे जन्मतारीख तीच ठेवायची, महिना तोच ठेवायचा, फक्त वर्ष जे आहे ते 2026.
हे प्रत्येकाने टाकायचं, म्हणजे प्रत्येकासाठी आहे. आणि त्याची पूर्ण जी बेरीज आहे ते तुमचं पर्सनल इयर. तर आपण आता पर्सनल इयर ज्यांचं 1 आहे त्यांच्यासाठी कसं असेल 2026. हा. तर ज्यांच्यासाठी 1 आहे याची जन्माची बेरीज पण टोटल 1 वरच येते. तर न्यू बिगिनिंग, 1 म्हणजे नवीन सुरुवात. बघा आपण कुठली पण गोष्ट ज्यावेळेस आकडे मोजतो तर 1 पासून सुरुवात असते. तर सुरुवात जी आहे ती न्यू बिगिनिंग. म्हणजे तुम्ही नवीन बिझनेस चालू करू शकता, नातेसंबंध असतील ते तुमचे सुरू करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला राहून गेल्या आहे किंवा तुम्हाला वाटते की माझी हेल्थ वेल्थ जी आहे ती मला चांगली करायची आहे, की मला योगा करायचा आहे, मला डाएट सुरू करायचा आहे, ज्या गोष्टी तुम्हाला सुरू करायच्या आहे आणि त्या कंटिन्यू करायच्या आहेत. कारण 1 नंबर हा काय सांगतो की टाइम पाळा, वेळ पाळा. कारण सूर्य आहे, तुम्हाला सूर्य कधीच उशिरा उगवलेला दिसणार नाही. तो टाइम टू टाइम येतो, टाइम टू टाइम जातो. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करणार आहेत त्याच्यामध्ये टाइम टेबल करा. टाइम टेबल हे प्रत्येक 1 ते 9 अंकाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. म्हणजे हा रूल जो आता मी सांगितलेला आहे. कारण जसं आपण सांगतो की पावसाळा आहे, तर पाऊस आहे म्हणजे तुम्हाला छत्री घेऊन जाणं कंपल्सरी आहे. तसं नंबर 1चं वर्ष आहे म्हणजे टाइम पाळणं हे प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी आहे. म्हणजे प्रत्येकाने 1 ते 9 अंकाच्या प्रत्येक, म्हणजे तुमचं कुठलंही पर्सनल इयर येऊ द्या, तुमची कुठलीही जन्मतारीख असू द्या, पण 1 हे जर वर्ष आहे आपलं पर्सनल इयर, म्हणजे हे इयर 1 वर आहे, तर तुम्हाला नियम पाळणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा नियम पाळाल तर कुठल्या पण तारखेच्या व्यक्तीच्या लोकांसाठी हे इयर फायदाच देणार आहे. पण आता ज्यांचं पर्सनल इयर 1 आलं आहे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यांनी ज्या काही गोष्टी तयार केलेल्या आहेत त्या त्यांना मिळतील. ज्या गोष्टीची ते वाट बघत असतील त्या गोष्टी त्यांना मिळतील. घर खरेदी करायचं असेल तर घर खरेदी होईल, लग्न करायचं असेल तर होईल. आणि त्यातल्या त्यात त्यांनी एक करायचं की पाणी हातात घ्यायचं, पाण्यावरती हात ठेवायचा आणि बोलायचं आहे. जी त्यांना मॅनिफेस्ट करायचं आहे, जी इच्छा त्यांना बोलायची आहे ती इच्छा बोलायची आहे. आणि पिवळ्या कलरचं धातू किंवा तांब्याचं पाणी, म्हणजे तांब्याचं भांडं घेऊन त्यात जर तुम्ही पाणी घेतलं आणि पिलं मॅनिफेस्ट करून, तर त्याची इच्छा 100% पूर्ण होतील. ज्यांचे पर्सनल इयर 1 आलेला आहे, मग भले त्यांचं मूलांक भाग्यांक काही असू, पण पर्सनल इयर 1 आलेला आहे तर त्यांनी एवढ्या वर्षभरामध्ये तांब्याच्या भांड्यातच पाणी घ्यायचं आणि मॅनिफेस्ट करायचं. जी इच्छा त्यांना आहे ती बोलायची त्या पाण्यावर आणि ते पाणी प्यायचं. तुमची इच्छा 100% पूर्ण होईल. ज्यांचं पर्सनल इयर 2 आलेलं आहे तर त्यांनी पार्टनरशिपमध्ये किंवा ग्रुपमध्ये जे काही काम करणार असेल तर ते काम करायचं. त्याच्यात त्यांना 100% यश मिळेल. ग्रुपने काम केल्यास किंवा पार्टनर सोबत, मग तुमचा कुठलाही पार्टनर असेल, लाईफ पार्टनर असेल, बिझनेस पार्टनर असेल, त्या पार्टनरशी थोडीशी चर्चा करून जर त्या कामामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल, बदल करायचा असेल, तुम्ही विचार करायचा की हो हे योग्य आहे का, आणि त्यानंतर जर ठरवलं ती गोष्ट केली तर नक्की होईल, फायदा होईल. आणि 2 नंबरच्या लोकांसाठी सपोर्ट कोणीतरी मिळेल. म्हणजे कोणीतरी त्यांना मिळेल की त्यांच्या सपोर्टमुळे त्यांना काही गोष्टी कळतील. किंवा त्यांनी स्वतः एखादं नॉलेज घेतलं की आता हो मला ह्या गोष्टीचं नॉलेज आहे, पण तरी अजून पुन्हा कुठून तरी नॉलेज घेतलं की हो मला ह्या गोष्टीचं, ह्या क्षेत्राचं नॉलेज आहे, पण तरी अजून दुसरं कोण कसा करतोय हे जरी त्यांनी थोडंसं बघितलं, गायडन्स घेतलं, तरी अजून त्यांना नवीन आयडिया मिळतील. आणि त्यांना हे वर्ष त्यांच्यासाठी चांगलं आहे. भोलेनाथाच्या मंदिरामध्ये त्यांनी जायचं आहे, पण घरून पाणी न्यायचं आहे. पाणी तिथलं नाही घ्यायचं, पाणी घरून घेऊन जायचं बाटलीमध्ये. मग तिथे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ओतून ते जल अभिषेक करू शकतात. आणि ह्या लोकांनी मॅनिफेस्टचं यांना करायचं असेल, कुठली इच्छा पूर्ण करायची असेल, तर यांनी चांदीच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी त्यांना जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि ते पाणी प्यायचं. समजा तुमच्याकडे चांदीचं भांडं नाहीये घरामध्ये, प्रत्येकाकडे चांदीचे ग्लास असतील असं नाही. सध्या सोनं चांदी भरपूर महाग झालंय, घेऊनही येऊ शकत नाही. तर त्या लोकांनी काय करायचं की चांदीचं तुमच्या घरात कुठलीही वस्तू असेल, म्हणजे साधी चांदीची अंगठी जरी असेल घरामध्ये किंवा चांदीचे पैंजण असेल, जे काही ते स्वच्छ धुवायचं आणि रात्री पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. काचेचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये ते चांदीचं जे काही तुमच्याकडे आहे अलंकार तो त्याच्यामध्ये टाका, रात्रभर पाणी झाकून ठेवा. आणि त्यातल्या त्यात तुमच्या घरामध्ये जर चंद्रप्रकाश येत असेल तर त्या चंद्रप्रकाशामध्ये ते पाणी जर ठेवलं आणि पिलं, म्हणजे तुमच्याकडे चांदी पण नाही, काहीच नाही, पण चंद्रप्रकाश जर येत असेल घरामध्ये तर चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेलं पाणी आहे, हवं तर काचेची बाटली घ्यायची, ती पूर्ण पॅक झाकायची आणि चंद्रप्रकाशात ठेवायची. सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं मॅनिफेस्ट करून, तरी तुम्हाला खूप फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे मेडिटेशन करणं या लोकांनी खूप गरजेचं आहे. मेडिटेशन करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं, कारण हे लोक कन्फ्यूज माइंडमध्ये असतात. स्वतःच्या क्षमता कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त वापरतात आणि कधी कधी अजिबातच वापरत नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी ओळखायचं मी आता काय करायला पाहिजे. असं जर त्यांनी योग्य निर्णय घेतला तर हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. ज्यांचा नंबर 3 आलेला आहे,
3 अंक ज्यांचा आलेला आहे, म्हणजे पूर्ण वर्षांचं बेरीज जर केली तर पर्सनल इयर जर 3 आलेला आहे, पर्सनल इयर ज्यांचं 3 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष नवीन काहीतरी शिकण्याचं आहे, किंवा तुमच्याकडे जे स्किल आहे ते तुम्ही नवीन लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. की एखादा व्यक्ती आहे, मी माझ्या शहरातच शिकवतो, मग त्यांनी थोडंसं दुसरी जागा बघायची, दुसऱ्या ठिकाणी त्यांचं स्किल सांगायला सुरुवात करायची, नवीन विद्यार्थी तयार करायला बघायचं, किंवा नवीन नॉलेज घ्यायचं. आणि जर तुम्ही मंदिरात गेले दत्त महाराजांच्या, किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानतात, अशांना तुम्ही गुरु मानतात आणि त्या ठिकाणी तुम्ही गेले, त्यांना जर शिकवलं काही, तर शिकवताना नेहमी कपाळाला तिलक लावायचं, आपल्या पण आणि दुसऱ्यांचा पण. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पण दत्तप्रभू असतील किंवा स्वामी समर्थ, त्यांचा पण इथला तिलक लावणं गरजेचं आहे. वर्षभर त्यांनी जर तिथे केशराचा किंवा तुम्ही हळदीचा जरी टिळा लावला तरी त्यांना खूप फरक पडेल. आणि ह्या लोकांनी नॉलेज घेणं आणि नवीन स्किल शिकणं याच्यावर भर दिलं तर खूप चांगलं आहे. त्यातल्या त्यात यांना नवीन पार्टनर पण मिळू शकतो एखादा. त्या पार्टनर सोबत पण तो पार्टनर कुठलाही असू शकतो, बिझनेस असेल किंवा रिलेशन असेल, पण त्या ठिकाणी पण नॉलेज आहे. तर नॉलेज आधी घ्यायचं आहे की मी काय नॉलेज घ्यायला हवं, काय करायला हवं. म्हणजे विचार करून ह्या लोकांनी जर काम केलं तर 3 अंक ज्यांचा पर्सनल इयर 3 आलेला आहे, जन्मतारीख नाही, पर्सनल इयर जर 3 आलेला असेल तर त्या लोकांसाठी हे वर्ष खूप चांगलं नॉलेज देणार आहे. आणि त्यांचं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण 1 नंबर राजा आहे, 3 नंबर गुरु आहे. तर गुरुकडनंच नॉलेज घेतो राजा. कुठल्या पण ठिकाणी विचारतात की राजा महाराजा विचारतात, गुरूंचा सल्ला घेतात. तर तुमचा योग्य सल्ला असेल तर अनेक गोष्टी चांगल्या होऊ शकतात. तर तुमचा सल्ला पण योग्य असला पाहिजे आणि निर्णय पण योग्य असला पाहिजे. तर हे साल तुमच्यासाठी खूप आणि खूप चांगलं आहे. ज्यांचा पर्सनल इयर 4 आलेला आहे, 4 म्हणजे राहू, तर 1 आणि 4 हे दोघं जण आपण बघितलं तर दोघांमध्ये शत्रुता आहे. शत्रुता म्हटल्यानंतर म्हणजे असं नाही म्हणणार की ते कट्टर म्हणजे दुश्मन आहे, पण 4 अंकाने म्हणजे जसा राजा आहे, जसं मी 4 अंक म्हणजे जसं सांगितलं की एक प्रकारे ते जासूस पण आहे. तर राजाला जर दुसऱ्या याचा जासूस मिळाला तर राजा त्याला शिक्षाच करणार ना. तसं मग 4 अंक ज्यांचे पर्सनल इयर 4 आलेला आहे, तर त्या लोकांनी जो त्यांचा सध्या आहे बिझनेस असेल किंवा जे त्यांच्याकडे पैसे आहेत तर ते सांभाळून ठेवायचे. त्याच पैशाला कसं वाढवायचं याचा विचार करायचा. म्हणजे जर समजा कोणी सांगितलं की तुझ्याकडे 10 रुपये आहे तर ह्या बिझनेसमध्ये तू वापर कर, 20 होतील, तर तुम्ही त्या 10 रुपये तिथे गुंतवण्यापेक्षा तुम्ही त्याच्यातले 1 किंवा 2 गुंतवा, बाकीचे पैसे सांभाळून ठेवा आणि त्याला पुढे कसं मोठं करता येईल ते बघा. हाती असलेला पैसा सगळा खर्च करू नका, हाती असलेलं नॉलेज इतरांना सगळं द्यायचं काम करू नका. काही गोष्टी आहेत त्या स्वतः राखून ठेवा, म्हणजे असलेल्याच गोष्टी जपून ठेवा आणि असलेल्याच गोष्टी वाढवा. नवीन गोष्टी करायला जाऊ नका. समजा एखादा व्यक्ती आहे की मला नवीन घर घ्यायचं आहे, मग जे घरात तो राहतो ते विकायचं आणि नवीन घ्यायचं, असं न करता जे घर आहे सध्याचं ते राहू द्या, नवीन घराचं बुकिंग करा हवं तर. नाही वाटलं नाही आपल्याकडनं होऊ शकत तर ते घर तुम्ही विकून टाका. पण जे सध्या घरात राहत आहे ते घर विकणं किंवा नवीन गाडी घ्यायची आहे मग पहिली विकायची दुसरी घ्यायची, असं न करता ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे पहिल्याच त्या जपून ठेवा. नवीन याच्यामध्ये लगेच इन्व्हेस्टमेंट करू नका. नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टींचं स्किल तुम्ही नक्की हे करा, पण जे जुनं आहे त्याला सोडू नका. म्हणजे जुन्याला जपून ठेवा. आणि यांनी सरस्वती मातेचे आणि दुर्गा मातेची पूजा करायची, कारण सरस्वती माता तुम्हाला बुद्धी देणार, मी कधी काय करायला पाहिजे कधी काय नको, आणि दुर्गा माता तुम्हाला शक्ती देणार. तुम्हाला ताकद पण हवी, म्हणजे तुमच्याकडे बुद्धी पण हवी ताकद पण हवी. त्यामुळे सरस्वती माता आणि दुर्गा माता यांची पूजा करायची. आणि त्यांनी पण शंकराच्या मंदिरात गेलं तर जास्त चांगलं आहे, कारण शंकराचा आशीर्वाद असतो 4 अंकाला, म्हणून त्यांनी शंकराचा आशीर्वाद घ्यायचा आहे. ज्यांचा नंबर 5 आलेला आहे, म्हणजे पर्सनल इयर 5 आहे, पर्सनल इयर 5 आहे म्हणजे तुमच्यासाठी गेम चेंजर, म्हणजे त्यांच्यासाठी चेंजिंग आहे, काहीतरी चेंज होणार त्यांच्या जीवनामध्ये. चेंज होईल म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या त्यांनी ठरवलेल्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात. ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहे, नवीन शिकायचं आहे किंवा नवीन ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण त्या गोष्टी करताना जसं मी सांगितलं की राजा आहे, राजाचा पुत्रच आहे 5, तर वडिलांचं तुमच्यावरती लक्ष आहे. तर ज्या गोष्टी तुम्ही करणार तिथे तुम्हाला शॉर्टकट वापरून नाही चालणार, पूर्णपणे. मग जसं पेपर लिहायचा आहे तर तो पूर्णच लिहा, होमवर्क करायचा तर तो पूर्णच करा, तुम्हाला मार्क मिळणार. म्हणजे तुम्ही होमवर्क केला त्याचे मार्क मिळणार तुम्हाला, तुमची दखल घेतल्या जातील, पण तो तुम्हाला करायला पाहिजे आधी. म्हणजे आधी करावं आणि मग सांगावे, तसं तुम्हाला आधी करावं लागेल. आणि तुमचा हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, लकी आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्यांनी जप करायचा आहे. विष्णू सहस्रनाम तुम्ही वाचू शकतात. आणि त्यातल्या त्यात
सोबत बराच वेळा म्हणजे फॅमिली असेल किंवा जे तुमचे मित्र परिवार आहे त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा. त्यांना वेळ द्या तुम्ही. 5 अंकांसाठी खूप चांगलं आहे हे वर्ष 5 अंकासाठी. नंबर 6 म्हणजे शुक्र आहे. शुक्र हा पण गुरुच आहे. म्हणजे गुरुचंच नॉलेज, गुरुकडनं आपण नॉलेज घेतो, पण तो शुक्र आहे. पण एक अंक जो आहे तो राजा आहे. गुरु आहे तर यांचं पण तो तेवढीच हे करणार, म्हणजे आदर करणार. पण तो शुक्राचार्य आहे, त्यांच्याकडे पैसा पण आहे. तर 6 नंबर वाल्यांना नाते सांभाळावे लागेल, नातेसंबंध सांभाळायला लागेल. त्याचप्रमाणे यांना आई किंवा पती, म्हणजे पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, यांच्याशी त्यांनी रिलेशन जोडून घ्यायचं आहे. नवीन परिवार जे आहे, ज्यांना परिवार घडवायचा आहे किंवा लग्न करायचं आहे, त्यांच्यासाठी पण हे वर्ष चांगलं आहे. नवीन कोणीतरी त्यांच्या जीवनामध्ये येऊ शकतो आणि त्यांनी जुने जे काही त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या गोष्टी रिन्यू पण करू शकतात. तर ह्या वर्षी त्यांना रिन्युवेशनसाठी पण खूप चांगला चान्स आहे. त्या गोष्टी म्हणजे एखादी महिला आहे, समजा माझं चॅनल आहे किंवा मी काहीतरी गोष्ट शिकवते, त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आणा. त्यांना नक्की त्याच्यामध्ये काही ना काही मिळेल, सपोर्ट सिस्टीम मिळेल त्यांना. कारण मी सांगितलं की एक म्हणजे राजा आहे. गुरु जेव्हा एखादी गोष्ट सांगतो तर राजा ते अप्लाय करतोच. तसं हे वर्ष त्यांना सपोर्ट करणार. म्हणजे ज्या गोष्टी ते करतील किंवा त्या गोष्टी त्या मॅनिफेस्ट करणार आहेत त्या गोष्टी त्यांना नक्की मिळेल. ओके. जसं मगाशी मी सांगितलं की त्यांनी चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायचं, तसं ज्यांचे 5 अंक आहे ते नेचरमध्ये जाऊ शकतात. नेचरमध्ये जाऊन तुम्ही याच्यावरती बसू शकतात. तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे ते करू शकतात. नंबर 6चे जे लोक आहेत त्यांनी लक्ष्मीची आराधना करायची, लक्ष्मी आणि नारायण दोघांची पण. आणि जसं शुक्रवार आहे त्यावेळेस कोणालाही सफेद कलरच्या वस्तू दान करायच्या. दान करायच्या म्हणजे कसं की ज्या गोष्टी तयार झालेल्या आहे, म्हणजे जसं दही आहे हे मंथन करून झालेलं आहे. गुरु कुठली पण गोष्ट मंथन करून देतात, तशा गोष्टी आहेत ना त्या तुम्ही द्यायच्या किंवा तुम्ही स्वतः त्या खाल्ल्या तरी चालतील. स्प्रे जास्त करून वापरायचा, अत्तर वापरायचं त्यांनी. आणि लक्ष्मी नारायणाची पूजा जेवढी ते चांगलं करतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा कुलदेवीला गेल्यानंतर देवीची ओटी भरणं हे जास्त चांगलं आहे. त्याच्यामध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आहे किंवा मग सफेद कलरचे जे फुलांचा वेणी असते ती देवीला म्हणजे अर्पण करणं हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. बरं, देवीला अर्पण केल्यानंतर स्वतः ती वापरली तरी चालेल देवीचा आशीर्वाद म्हणून. हे पण त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे 6 नंबरसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे. नंबर 7 साठी जे आहे हे वर्ष थोडं स्ट्रगलचं आहे. ओके. पण जे स्ट्रगल त्यांनी मागे केलेलं आहे त्या स्ट्रगलचं पण त्यांना बेनिफिट मिळणार. 7 नंबर वाल्यांना ज्यांचा याच्यात 7 अंक आहे त्यांना बेनिफिट मिळेल जेवढा स्ट्रगल त्यांनी केला. आणि ह्या वर्षी पण त्यांना स्ट्रगल करावं लागेल, पण त्या स्ट्रगलचा पण त्यांना फायदा होणार. त्यांनी गणपतीची उपासना करायची आहे त्या लोकांनी पण. त्याचबरोबर त्यांनी चतुर्थी करायची आहे आणि कुत्र्याला काही ना काही खायला द्यायचं आहे. कुत्र्याला त्यांना खूप चांगला अनुभव येईल त्या लोकांना आणि त्यांचे गोल जे आहे ते पूर्ण होतील. आणि शक्यतो त्यांनी मेडिटेशन करायला हवं किंवा गुरु, जसं आता मगाशी ते सर होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही नाम जप घ्या किंवा गुरु करा. जसं 3 अंक आहे त्यांनी पण गुरु मंत्र घेतला तो खूप चांगला आहे. ज्यावेळेस तुम्ही गुरु करतात, गुरुंना मेडिटेशन करतात किंवा नाम जप घेतात, गुरु करतात, तुमच्या आयुष्यात ज्यावेळेस गुरु येतात त्यावेळेस तुमचं आयुष्य खूप झपाट्याने बदलतं. म्हणजे आता 7 अंक ज्यांचा आहे, म्हणजे इयर 7 आलेला ज्यांचा आहे, त्यांनी पण गुरु दीक्षा घेतली तर त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला परिणाम होऊ शकतो. हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगलं, म्हणजे हेच नाही याच्या पुढचे पण वर्ष खूप चांगले जाऊ शकतात जेव्हा ते गुरु करतील, गुरु मंत्र घेतील. भले तुम्ही गुरुदेवाला बनवा, एखाद्या स्वामींना गुरु बनवा, पण ज्यावेळेस तुम्ही गुरु बनवतात, गुरु मंत्र घेतात आणि गुरुला स्वतःला त्यांच्या स्वाधीन करतात, त्यावेळेस तुमची बुद्धी जी आहे ती पूर्णपणे, म्हणजे 7 अंकाला वरची बुद्धी नाही, मग बुद्धी देण्याचं काम तुम्हाला गुरु करतात, ज्ञान देण्याचं काम तुम्हाला गुरु करतात. जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं त्यावेळेस तुम्ही जगामध्ये नक्कीच झळकतात. नंबर 8 ज्यांचा आलेला आहे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. आता बरेच जण असा प्रश्न पण विचारतात की 8 अंक आणि 1 हे दोघं दुश्मन आहेत, पण तसं काही नाही आहे. ते पिता पुत्र पण आहेत हे मात्र लोक विसरून जातात. म्हणजे वडिलांचा किती राग मुलावर असेल तरी ते मुलाला कधीही, म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला नुकसान होईल असं ते कधीच करत नाही. तर नंबर 1चं वर्ष आहे आणि नंबर 8 हा त्याचा मुलगा आहे. म्हणजे भले मुलगा, आपण म्हणतो की मुलाने किती वडिलांकडे दुर्लक्ष केलं तर वडील मात्र मुलाला आशीर्वादच देत असतात. तर त्यांच्यासाठी हे आशीर्वादाचंच हे आहे. म्हणजे तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकतात.
नवीन गोष्टी, नवीन सुरुवात तुम्ही यावेळेस करू शकता. नवीन पार्टनर तुम्हाला मिळू शकतो. सेवा कार्य तुम्ही करा. तुमच्या घरामध्ये जे काही आपलं म्हणजे तुम्ही जर ऑफिसमध्ये असेल, तुमच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना काहीतरी द्या खायला. मग तुम्ही समोसे वगैरे देऊ शकता. समोसा का, तर समोसा जो आहे त्या तळलेला असतो, तेलाचा असतो, त्यामुळे तो तुम्ही देऊ शकता. वेपर्स देऊ शकता. तुमच्या जे चपला तुम्ही यूज करतात त्या पण तुम्ही दान करू शकता. घुंगरी दान करू शकतात. आणि ह्या लोकांनी हनुमानाची सेवा, कृष्णाची सेवा आणि भोलेनाथांची सेवा करायची. 8 नंबर पर्सनल इयर आलं तरी 8 नंबर तुमचा मुलांक भाग्यांक असेल तरी तुम्ही हे 3 देवांची सेवा, याच्यासाठी की श्रीकृष्ण हे शनी महाराजांचे म्हणजे श्रद्धास्थान आहे. आणि भोलेनाथ म्हणजे महादेवांना त्यांनी गुरु केलेला आहे. आणि हनुमान जे आहे, हनुमान एक प्रकारे त्यांचे फ्रेंड आहे, मित्र आहे. म्हणजे ह्या 3 देवतांची उपासना जर तुम्ही केली तर तुम्हाला, मग भले या 3 पैकी कुठल्या पण एका देवतेची तुम्ही उपासना केली तरी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. नंबर 9 लोकांसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे. म्हणजे त्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील. आणि त्यांना ह्या वर्षी खूप बिझी पण असेल. म्हणजे सारखे कामं येत राहतील, त्यांना करावं लागेल सगळ्या गोष्टी. त्यातल्या त्यात हे मनासारखे पण गोष्टी होतील. एनर्जी खूप वापरावं लागेल त्यांना. एनर्जीचा वापर करावा लागेल. आणि ह्या लोकांनी थोडंसं थांबलं पण पाहिजे. 9 नंबर हा पूर्णांक आहे. त्यांनी थोडं थांबलं पण पाहिजे. थांबलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा की सारखं ज्यावेळेस तुम्ही मेहनत करतात, कुठेतरी थकतात. मग थकल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आराम करतात, तुम्ही पुन्हा मेहनत घेण्यासाठी तेवढ्याच मेहनतीने, तेवढ्याच एनर्जीने काम करतात. तर 9 अंकाच्या लोकांनी सुद्धा ह्या वर्षी थोडं मेडिटेशन पण करायचं, स्वतःवरती लक्ष द्यायचं. आणि एनर्जीची त्यांना गरज तर आहे, ती एनर्जी त्यांना ह्या वर्षी मिळणार पण आहे. तर त्यांनी जे काही कामं करणार आहेत ते कामं करताना थोडं थांबा, मेडिटेशन करा आणि फुल जोशामध्ये काम करा. तर हे वर्ष त्यांच्यासाठी खूप खूप चांगलं आहे. आणि 9 अंक ज्यांच्या आलेला आहे पर्सनल इयर, तर त्यांना मी एक असं सजेशन देईल की त्यांनी, म्हणजे ज्यांचं पर्सनल इयर 1 आलं आहे आणि 9 आलेलं आहे, 1 आलेल्या वाल्यांनी कुलदेवता जे असेल त्यांची पूजा करा, त्यांच्या स्थानी जाऊन या, त्यांचा कुलाधार, कुलाचार, कुलधर्म सर्व करा. ज्यांचं 9 आलेलं आहे त्यांनी पण, म्हणजे ज्यांचा पर्सनल इयर 9 आलेला आहे, तुमची काहीही बर्थडेट असेल तरी तुमचा कुलाधार, कुलचर्म जो काय तुमचं आहे ते सगळं कुलाचार तुम्ही करायचे आहे. कुलदेवीला जाऊन तिची ओटी भरायची आहे, तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण 9 अंक म्हणजे देवीचा आहे. आणि देवी जर तुमच्या ह्याच्यात आलेली आहे ह्या वर्षी, तर ती तुमच्याकडनं काहीच मागत नाही. फक्त एवढंच असते तिची आशा की तुम्ही माझ्याकडे या, माझ्या दर्शनाला. मग तुम्ही तेवढं करा फक्त, बाकी काही नाही. ही म्हणजे संपूर्ण सृष्टी ही त्याच परमेश्वराची, आपण त्याला काय देणार. बरोबर. झाडं पण त्यांनीच उगवले, फुलं आपण त्याचे काढणार, त्याला हार घालणार. आपण जर एखादं म्हणजे पदार्थ बनवला, पृथ्वीवरती जे काय उगतं परमेश्वरच उगवतो, त्याचंच जेवण बनवून आपण त्यांना देणार. म्हणजे त्याच त्याला देतोय आपण. म्हणजे तुझंच तुला अर्पण, पण ते मनाने अर्पण करण्याची इच्छा होणं हे मात्र तुमचा स्वतःचा विचार आहे. म्हणजे तोच फक्त देवाला हवा की तो तुमचा स्वतःचा आहे, की हे परमेश्वरा मी तुझ्यासाठी आलो. मग ते तुम्ही जाणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही आम्हाला खूप छान रीतीने 1 ते 9 या अंकांबद्दल, पर्सनल इयर बद्दल तुम्ही सांगितलं. तर जर कोणाचा बर्थडे 10 असेल, 20 असेल, 30 असेल, म्हणजे ज्यात 0 येतोय, तर त्यांच्यासाठी काही वेगळा उपाय आहे का? नाही, 0 जो आहे तर जसं 9 ग्रह आहेत, मी 9 ग्रहांची जी माहिती सांगितली, 9 ग्रहांची मागे पण मी माझ्या एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं ही माहिती. तर तू छान सुंदर प्रश्न विचारला की 10 म्हणजे 10 अंक ज्या लोकांचा असतो, तर 10 अंक म्हणजे कसा की एक म्हणजे राजा मी सांगितलं तसं 10 बरोबर 0 पण आला. ते 1 नंबरवाला मनुष्य आणि 10 ह्या दोघांच्या पण वागणुकीमध्ये फरक असणार तुम्हाला. 10 अंकवाले जे असतात त्यांच्याकडे कधी कधी खूप एनर्जीने ते काम करतील आणि कधी कधी पुन्हा खालीपर्यंत येणार, म्हणजे परत 0 वरती जाणार, पुन्हा वरती येणार, पुन्हा 0 वरती जाणार. 0 अंक म्हणजे तुम्हाला 0 करणार असं नाही, पण तुमच्या जीवनामध्ये डाऊनफॉल येतील. एखाद्या क्षेत्रात ते खूप वरती जातील, कधी कधी खूप खाली येतील. पण 0 अंक, 0 म्हणजे जसे 9 ग्रह आपण बघितले, पण ते 9 ग्रह कुठून बघितले आपण, कुठून बघितले? आता सूर्य तुम्ही बघतात, कुठून बघतात? वरती. वरती बघतात. पण 1 मिनिट. सूर्य तुम्ही बघतात तो कुठून बघतात? पृथ्वीवरनं. पृथ्वीवरनं तुम्हाला सगळे ग्रह दिसतात. मग तुम्ही पूजा करतात ती कुठून करतात? पृथ्वीवरनच करतात. पृथ्वीवरनच. इथून तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार, त्याला नमस्कार करणार. चंद्राला चतुर्थी आली की तुम्ही आरती ओवाळणार,
करवा चौथ करणार, म्हणजे तुम्ही चंद्राचे जी काही पूजा आहे ती इथून करणार. तुम्हाला इथून गुरु ग्रह दिसणार, इथून त्याची पूजा करणार. शनी दिसणार, म्हणजे सगळ्या ग्रहांना पूजा जी करतो आपण, जे महत्व दिलेलं आहे ते कुठून दिलेलं आहे? आपल्या पृथ्वीवर. हा, मग आता समजा जसं तू सांगितली 10 अंक, 20 अंक, 30 अंक, हे अंक झाले. पण मी जर तुला सांगितलं की 1 रुपया ठेवला आणि 20 रुपये, 10 रुपये ठेवले, 10 म्हणजे एकावर एक शून्य झाला. मग त्या एकाला किंमत कशामुळे जास्त झाली? शून्यामुळे. हा, मग हे सर्व ग्रह आहेत, ह्या ग्रहांना खरी किंमत कशामुळे आली? पृथ्वीवरनं ना. मग पृथ्वी हा 0 आहे. म्हणजे ह्या 0 मध्ये तुम्ही राहताय, 0 मधनं तुम्ही हिरो बनताय, म्हणून पृथ्वीला पण तेवढंच धन्यवाद द्यायला पाहिजे. आता या ग्रहावरती जर तुला मी सांगितलं की कुठला असं हे आहे, मेटल असेल किंवा धातू असेल किंवा कुठलीही वस्तू अशी आहे की सगळ्यात जास्त किमतीची आहे, कुठली गोष्ट आहे? हिरा. कुठली गोष्ट किमती आहे? तर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हिऱ्यांचे पण काही ग्रह आहेत की ज्याच्यावरती हिरे पण आहेत. काही ग्रह आहेत, तुम्ही जर अभ्यासलं तर तुम्हाला कळेल की काही ग्रहांवरती, जसं आपण शनी ग्रह आहे तिथे पण हिरे भरपूर आहेत, म्हणजे नुसता हिऱ्यांचाच ग्रह आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात किमती एकच गोष्ट आहे, ती म्हणजे लाकूड. ओके. लाकूड कशापासून मिळतं? झाडापासून. हा, झाड कशामुळे तयार होतं? बी पासून. जमिनीमध्येच उगवतं ना. जमिनीमध्ये काय आहे? पाणी आहे, तर ऑक्सिजन निर्माण होतं, सूर्यप्रकाश आहे. म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी काय हवं असतं? तुला जगण्यासाठी सध्या काय हवं आहे? पाणी, हवा, घर. नाही, पाणी हवा सगळं असेल. पाणी हवा, मग तुला मी पाण्यात टाकलं तर तू जगशील का? नाही. ऑक्सिजन हवा ना. ऑक्सिजन हवाय. ऑक्सिजन कुठून मिळतो? झाडांपासून. मग झाडापासूनच लाकूड येतं ना. ओके. म्हणजे आणि ऑक्सिजनच बाकीच्या ग्रहांवर नाहीये. चंद्रावरती इतक्या वेळेस गेले, मंगळावर इतक्या वेळ गेले, पण ऑक्सिजन नाहीये, म्हणून तिथे वस्ती नाही होऊ शकत. मग ऑक्सिजन कुठे आहे? पृथ्वीवर. मग तुम्ही कुठे चांगलं राहू शकता? शून्यात. हा, म्हणजे शून्यामध्ये आपण ध्यान लावतो. ध्यान लावताना लोक कुठे ध्यान लावायला सांगतात की शून्यात ध्यान लावा. म्हणजे शून्याला एवढी किंमत आहे. हा जो शून्य आहे तो म्हणजे आपण ह्या पृथ्वीवर राहतो तो आहे. म्हणून सकाळी उठल्यावरती मी प्रत्येकाला एकच सांगेल की सगळ्यांनी ह्या वर्षात नाही तर कायमस्वरूपी उठल्यानंतर तुम्ही धरणी मातेला वंदन करून, भले तिला तुम्ही हात नाही लावू शकले, पलंगावर आहे पण खाली जर झोपलेला असेल, स्पर्श केला तर खूपच उत्तम. धरणी मातेला स्पर्श करून, पूर्वी आपल्याला बोलत होते कराग्रे वसते, आपल्याला बोलायला सांगत होते. धरणी मातेला पण बोलत होते आपण, म्हणजे जे स्तोत्र बोलत होते त्याच्यामध्ये स्तोत्र बोलत होते, पण आपण साध्या भाषेत आपल्याला तुम्ही स्तोत्रच बोला असं नाही. स्तोत्राचा पण अर्थ तोच होता की तू हे माता आहे, तू मला आशीर्वाद दे. जसं तुम्ही रोज धरणी मातेला जरी बोलले की मी रोज दिवसभर पृथ्वीवरती राहतो, आपण पाय आदळतो, बऱ्याच गोष्टी तिला आपण म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला झाडं लावायचे असेल, विहीर करायची असेल तर तुम्ही खोदतात तिला, तिच्यावर एवढे वार करतात, पण ती तुम्हाला त्याच्या बदल्यात काय देते? तुम्ही तिला खोदलं, तुम्ही चांगला रस्ता बांधू शकता, तिथे चांगलं झाड लावू शकता, ती तुम्हाला सावली देते, फळं देते, पाणी देते, म्हणजे ती तुम्हाला देताना चांगलंच देते. तर त्या मातेला सांगायचं की दिवसभरात माझ्या भार तू वाहतेस, आणि मी ज्यावेळेस या दुनियेतनं आपल्या सोलचा जेव्हा प्रवास संपेल त्यावेळेस आपण ह्या मातीतच जाणार आहे. तर तू माझी माता आहे, तू मला सांभाळ, दिवसभर मी तुझ्या जवळच असणार आहे, जर तू मला सांभाळते तर मला आशीर्वाद दे. बस तुम्ही तिला तिची क्षमा मागायची की माझ्याकडनं काय झालं असेल तर तुझी मी क्षमा मागतो, पण तुझा आशीर्वाद माझ्यावर राहू दे. एवढी प्रार्थना जरी तुम्ही रोज केली तरी बघा तुमच्या जीवनात काय बदल होतोय. ओके. कारण तुम्ही शून्याची पूजा करताय, आणि शून्य तुमच्या आयुष्यात जेवढे असतील तेवढे तुम्हाला किती आनंद होईल. तुम्हाला 10,000 पगार असेल, त्याच्यात तुम्हाला 0 वाढवत गेले तर तुमचा किती चेहरा आनंदी होईल. तशी ही पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीने किती सहन केलेला आहे. तुम्ही जर पृथ्वीच्या निर्मितीची जर स्टोरी वाचली तर सुरुवातीला किती म्हणजे सहन करावं लागलं की एक आगीचा गोळा होता, तो फिरला, त्याच्यानंतर मग पाणी तयार झालं, म्हणजे किती तिचा स्ट्रगल आहे तिच्या जीवनामध्ये. मग तेवढा स्ट्रगल तिने केलेला आहे. आज एवढं वैभव आपण बघतोय पृथ्वीवरती, ते कुठल्याही ग्रहावर नाहीये. म्हणून म्हटलं की ही पृथ्वी फार किमती आहे, म्हणून तिला धन्यवाद द्यायचं. आणि इथे माझा जन्म झाला त्याबद्दल पण तिला धन्यवाद द्यायचं की तू मला सांभाळते, कारण ती आपली आई आहे, म्हणून तिला धन्यवाद द्यायचा आहे. तर तुम्ही सांगितलं की आपण आता बोललो की 10, 20, 30 जर कोणाचा जन्म 2 अंकी नसेल, एका अंकातच आला तर लोक अंकाच्या समोर शून्य लावतात, तर त्याचा काही परिणाम आपल्या आयुष्यात होतो? नाही, अंकाच्या पुढे शून्य नाही लावत कोणी जास्त. नाही, म्हणजे आपण बघा कुठेही बर्थ डेट लिहायला गेलो तर जर कोणाची आधी शून्य लावतात नंतर मग तारीख लावतात. हा, तर मग त्याचा काही परिणाम नाही होत. त्याचा काहीच परिणाम होत नाही.
तर मॅडम आता तुम्ही आम्हाला इतकी माहिती दिली आहे, तर न्यूमरोलॉजी कोणाकडून शिकता येते? हो, कोणीही शिकू शकतं. याच्यासाठी वयाची, भाषेची कसली अट नाही आहे. ओके. तुम्ही कुठल्याही वयामध्ये न्यूमरोलॉजी हा विषय शिकू शकता. माझे क्लासेस पण आहे, मी क्लासेस पण घेते. तुम्ही त्याचं नॉलेज घेऊन स्वतःसाठी तुम्ही इन्कम पण प्राप्त करू शकतात. समजा इन्कम नाही तर तुम्ही तुमच्या जीवनातले छोटे छोटे प्रश्न पण सॉल्व्ह करू शकतात या अंकांद्वारे. जसं आता एखाद्याचा जसं सांगितलं घर नंबर, जसं मग तुम्ही प्रश्न विचारला नंबर, तर घर नंबर पण समजा एखाद्याचा असेल 13 असेल, 13व्या मजल्यावर घर घेऊन ये असे बरेच जण म्हणतात. तर मग जर तुमचा असेल आणि तुम्ही घर नाही विकू शकत, तर मग त्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता ते पण तुम्ही करू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सहाय्यता करू शकता. म्हणजे हे नॉलेज शिकून तुम्ही तुमचं आणि दुसऱ्यांचं पण भलं करू शकता. नाही दुसऱ्यांचं तर स्वतःचं तर 100% करू शकता. मी स्वतः सुद्धा याचे क्लासेस घेते. माझं युट्यूब चॅनल पण आहे युवा ज्योतिष नावाने, इंस्टाग्राम अकाउंट पण आहे. आणि प्लस जर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर येईल, त्या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच. तर मॅडम तुम्ही आता मला सांगितलं की तुमच्याकडून नक्कीच आम्ही शिकवू, तर न्यूमरोलॉजी शिकणं सोपं असतं की बाकी ज्या विद्या आहेत त्या शिकणं सोपं असतं? नाही, न्यूमरोलॉजी हा तुमचा 2 ते 3 दिवसाचा कोर्स असतो. म्हणजे जास्तीत जास्त 8 दिवसात हा कोर्स पूर्ण होतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर काय प्रॅक्टिस असते, ती प्रॅक्टिस जर तुम्ही 1 महिना केली तर तुम्ही याच्यामध्ये नक्की यशस्वी होऊ शकतात. त्यानंतर दुसरं जे आहे, तुम्हाला जर ज्योतिष शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला, म्हणजे मी स्वतः आतापर्यंत ज्योतिष शिकलेली आहे, पण तरी मला असं वाटतं की माझा अजून अभ्यास चालूच आहे. अरे बापरे. कारण ज्योतिषशास्त्र हे अखंड आहे, पण न्यूमरोलॉजी जे आहे तेही त्याच्यासारखंच आहे. पण याच्यामध्ये तुम्ही लवकर तुमचं हे पगडा बसवू शकतात. तसं ज्योतिषशास्त्रावरती तुम्हाला खूप मेहनत लागते, खूप अभ्यास लागतो. ओके. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही अंकशास्त्र हे सोप्या पद्धतीने लवकर शिकू शकतात. अरे वा, खूप छान वाटलं तुमच्यासोबत आम्हाला ही चर्चा आम्ही तुमच्यासोबत करू शकलो. तुम्ही सांगितलेली माहिती खूप उपयोगाची होती. जे आम्ही रील्स वरती बघतोय त्याहून काहीतरी खूप मोठं आणि खूप छान आम्हाला कळलं. प्रत्येक मुलांकाचं, प्रत्येक भाग्यांकाचं पर्सनल इयर काढून तुम्ही आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं. नक्कीच हे प्रेक्षकांनाही आणि मला स्वतःला खूप काही शिकवून देण्यासारखं आहे. जर तुम्हाला सुद्धा मॅडमचं कॉन्टॅक्ट हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे, तर तिथे जाऊन नक्कीच तुम्ही ती इन्फॉर्मेशन बघू शकता आणि मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आला आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली. धन्यवाद तुमचे पण सगळ्यांचे.